लोक म्हणतात काय करतात हाऊसवाईफ जाऊन किटी पार्टीमध्ये फक्त खातात पितात गप्पा मारतात येतात. मी म्हणतो ती चीप थेरपी आहे आणि मी म्हणतो ती केलीच पाहिजे. तर माझ्याशी कोणी काय बोलू नका असं वाटतं की आता मला कोणी ट्रिगर केलं तर मी एकदम एक्सप्लोड होऊन जाईल. मला काही चांगलं वाटतच नाही आहे. माझा नवरा जरी चांगला आहे तरी मला त्या 4 दिवसात तो चांगला वाटत नाही. मुलांवर चिडचिड होते माझी, मुलांशी बोलावंसं वाटत नाही, कोणाशी बोलावंसं वाटत नाही. हे इतकं जर प्रकार होत असेल तर त्यासाठी तुम्ही नक्कीच मंडळी, आरोग्यावर बोलू काहीच्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे महिलांचं मानसिक आरोग्य. कारण स्त्री ही हाऊसवाईफ असेल किंवा नोकरी करणारी असेल, तिच्या खांद्यावर सतत जबाबदाऱ्यांचं ओझं असतं. घर सांभाळणाऱ्या महिलांना अनेकदा योग्य तो सन्मान मिळत नाही आणि जी महिला नोकरी करते तिला घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात. तर नेमकं या महिलांनी स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत कसं बनवावं, या स्ट्रेसचा सामना कसा करावा आणि आपल्या आरोग्याची काळजी, मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सागर मुंदडा. तर सागर सर, सध्याच्या या बिझी शेड्यूलमध्ये, बिझी लाईफस्टाईलमध्ये आपण आतून हॅपी असणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. आपली मानसिक स्वास्थ्य चांगली असणं हे एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. शरीर तर आहेत, पण त्याचबरोबर मेंटल हेल्थ जर ओके असेल तर आपण आयुष्य मनासारखं जगू शकतो. बिलकुल. पण आजकाल काय झालंय की आता महिलांमध्ये 2 प्रकारच्या महिला आहेत. एक आहेत ज्या पूर्ण घर सांभाळतात सकाळपासून रात्रीपर्यंत. हो. दुसऱ्या असतात त्या जॉब करतात. हो. पण दोघांचा स्ट्रगल सेमच आहे. कारण का कुठेतरी त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यांचा त्यांच्या मानसिक हेल्थवर खूप परिणाम होतो. आता बघा, ज्या हाऊसवाईफ आहेत त्या घरातलं तर सांभाळतात, पण सतत त्यांना असं ऐकायला मिळतं की तू काय घरीच असतेस, किंवा तुझं काय, ठीक आहे ना, घरीच आहेस, काय करतेस तू. पण त्या दिवसभर काय करतात हे कोण बघत नाही. सो कुठेतरी तेव्हा त्यांना जेव्हा महत्त्व कमी दिलं जातं तर त्याचा कुठेतरी त्यांच्या मानसिक हेल्थवर परिणाम होतो. सो त्या महिलांनी याला कसं टॅकल करावं किंवा त्यांनी स्वतःला कसं समजवावं? सगळ्यात अगोदर तर जे महिला घरी काम करतात त्यांना आपण म्हणतो हाऊस मेकर, होम मेकर. हां. तर होम मेकर हा शब्द खूप बरोबर शब्द आहे की ते पूर्ण घराला होम क्रिएट करतात. मकान को घर बना रहे असं पण म्हणतो. तर सगळ्यात जास्ती महत्त्व त्यांना दिलं पाहिजे. का? कारण ते बाकीचे जे 10 लोक आहे घरात, बाकीचे जे 4 लोक आहे घरात, त्यांचे सगळ्यांच्या गरजा जे आहे ते पूर्ण प्रकारे पूर्ण करतात. तर सगळ्यात अगोदर महिलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, जे होम मेकर्स आहे त्यांनी स्वतः रोज रात्री झोपण्या अगोदर स्वतःला स्वतःच्या पाठीवर एक थपथपी दिली पाहिजे की वेल डन आणि ऑल इज वेल. येस. हे स्वतः केलं पाहिजे. का? कारण प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक घरी तुम्हाला सपोर्टिव्ह नवरा भेटणार याची गॅरंटी नाही. बरोबर. तुम्हाला मुलं समजूतदारच भेटणार अशी गॅरंटी नाही. बरोबर. तुम्ही इनलॉज सोबत राहतायत तर ते पण सगळं समजून घेणार. तुम्ही किती परिश्रम करतायत त्या परिश्रमला वाव देणार याची खात्री नाही आहे. पण तुम्ही स्वतःला शाबासकी देऊ शकता याची तर खात्री आहे ना. बरोबर. तर सगळ्यात अगोदर आपण ते करायला सुरुवात करणार. दुसरी गोष्ट, जे होममेकर्स आहे त्यांच्यामध्ये आम्ही खूपदा बघतो की एक खूप जास्ती कंपॅरिझनची भावना निर्माण होते. खूप जास्ती तुलनात्मक ते होऊन जातात. तुलना जे वर्किंग फिमेल्स आहे ते पण करतात. प्रॉब्लेम असा झालाय की जे आपण इंग्लिशमध्ये म्हणे ग्रास इज ग्रीनर ऑन दी अदर साइड, तसा प्रकार झालाय की जे वर्किंग फिमेल्स आहे त्यांना वाटतं की बाबा मला घरी सांभाळायला लागतं, मला 1 मिनिटही भेटत नाही, मग मी बाहेर जाते, मग मी काम करते, मग परत घरी आल्यावर मला काही ना काही बघायलाच लागतं, मग स्वतःसाठी एक क्षण उरत नाहीये. ही जी होममेकर आहे, ही जी घरी असते दिवसभर, हिला स्वतःसाठी वेळ तरी भेटतं, किती छान. आणि जी होममेकर असते तिला वाटतं की बाबा मी जे रात्रंदिवस परिश्रम करते, मी चांगलं जेवण करते, मी घराला सुटसुटीत ठेवते, मी प्रत्येकाची गरज जी आहे ती समजून त्यांनी सांगण्याच्या अगोदर पूर्ण करते, याचा वाव मला भेटत नाही, याचं ॲप्रिसिएशन मला भेटत नाही, हे कोणीही समजून घेत नाही. जी मात्र बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहणारी, बाजूच्या फ्लॅटमध्ये राहणारी व्यक्ती आहे, ती गृहिणी नाही आहे, ती बाहेर पण जाते, तिला किती इम्पॉर्टन्स आहे, ती पैसे घरी आणते, तर तिला वाटतं तिची खूप मजा आहे, तिला वाटतं तिची खूप मजा आहे. तर आपल्याला सगळ्यात अगोदर हे समजून घेतलं पाहिजे ॲज अ महिला की ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साईड ही जी म्हण आहे याला पूर्ण प्रकारे आपल्याला काढायचं आहे. आणि हे स्वतःला सांगायचं आहे की ग्रास इज ग्रीनर वेअर यू वॉटर द मोस्ट. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्या गोष्टीला जेव्हा सराहना करणार की बाबा मला माझं घर चांगलं ठेवण्याची पण एक ऑपॉर्च्युनिटी भेटते ना तुम्हाला, जर तुम्ही गृहिणी आहात तर
जे वर्किंग फिमेलला भेटत नाहीये. जे वर्किंग फिमेलला ऑपॉर्च्युनिटी भेटते की बाबा माझे घरचे समजूतदार आहे, मी जरी दिवसभर 8 तास बाहेर चालली आहे तर समजूतदार थोडेफार असतील तेव्हाच घर चालू शकतं. तर त्या गोष्टीबद्दल आपण किती ग्रेटफुल आहोत ते करणं गरजेचं आहे की आपली जी परिस्थिती आहे, हां त्याच्यात टॉक्सिक हाऊसहोल्ड असतात ते मी इन्क्लूड करत नाहीये, पण बहुतांश ठिकाणी असं होऊन जातं की तुलना करण्याच्या भानगडीत आपल्याकडे पण जे कधी कधी असतं त्याची आपण किंमत करत नाही. आणि हे महिलांमध्ये आम्ही रोज पेशंट बघतो, ते आम्ही खूप कॉमनली बघतो की तिचं काय आहे, तिची तर मजा आहे. आणि हे दोघंही फ्लॅटमध्ये, फ्लॅट ए आणि फ्लॅट बी दोघेही फ्लॅटमध्ये राहणारी महिलांना वाटतं, होममेकरला वाटतं तिचं काय, तिची मजा आहे, ती बाहेर जाते, पैसे कमवते, सगळे तिची वाहवाही असते. तिला वाटते तिचं काय, फक्त घर बघायचं असतं. मला माहिती आहे मुंबईसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात मला कितीदा ट्रेन चेंज करायला लागते, मला ऑफिसमध्ये जाऊन किती बोलणे ऐकायला लागतात आणि मग घरी येते. तिला काय माहिती, तिला तर मस्त मजा आहे. तर ही जी एक भावना आहे तुलनेची, आणि हे महिलांमध्ये अनफॉर्च्युनेटली खूप आम्ही बघतो आहे, ही भावना जी आहे, ही भावनापासून तुम्ही जितकं दूर जाणार तितकं तुमच्यासाठी चांगलं राहणार. मग तुम्ही हाऊसवाईफ असा, होममेकर असा, की तुम्ही वर्किंग वुमन असा, हे दोघांनाही अप्लाय होतं. सागर सर, हेच आहे की प्रत्येकाला दुसऱ्याचं आयुष्य जास्त सोपं आणि चांगलं वाटत असतं. सो या ज्या हाऊसवाईफ असतात त्यांचं असं नाही आहे की फक्त घर सांभाळायचं, त्याचबरोबर घरात काही लोकांकडून त्यांना काही टोमणे ऐकायला मिळाले किंवा काय, तर कुठेतरी त्यांच्या त्या गोष्टी इथे जमा होतात ज्या त्या बोलत नाहीत आणि त्याचा डोंगर होतो आणि नंतर त्याचा स्ट्रेस यायला लागतो किंवा त्याच्यामुळे मानसिक आरोग्य बिघडतं. तर अशा वेळी मला असं वाटतं की त्या वेळेला गोष्टी क्लिअर करणं, सगळ्यांसोबत बसून डिस्कस करणं, त्यावर सोल्युशन काढणं हा एक चांगला ऑप्शन आहे. तर तुम्हाला काय वाटतं, या गोष्टी मनात साठवून ठेवल्यामुळे कुठेतरी त्याचा मेंटल हेल्थवर परिणाम होऊ शकतो? 100% त्याचा मानसिक आरोग्यावर खूप भयानक असा इफेक्ट येतो. आम्ही कित्येक महिला असे बघतो जे होममेकर्स आहे की त्यांचे घरातले त्यांना टोमणे मारतात आणि त्यांची स्ट्रॅटेजी काय असते त्या गोष्टीला कोप करण्याची, की फक्त ऐकायचं, परत काही बोलायचं नाही आणि असं गृहीत धरायचं की ते डोक्यातून निघून जाईल. पण ते डोक्यात मनात कुठेतरी ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि मग काही काळानंतर त्यांना एन्झायटीचे प्रॉब्लेम होतात, त्यांना दडपणाचा प्रॉब्लेम होतो, त्यांना शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दुखायला लागतं. त्याला आम्ही म्हणतो सायकोसोमॅटिक सिम्पटम्स. जेव्हा ते डॉक्टरांकडे जातात, डॉक्टर म्हणतात तुम्हाला काहीच त्रास नाही, तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. तरी ते म्हणतात की नाही डॉक्टर, मला तर इथे दुखतंच आहे, मला पोट दुखतंच आहे, माझं डोकं खूप दुखतंय, डोकं माझं दुखतंय, माझं शरीर दुखत राहतं नेहमी डॉक्टर साहेब. हे आम्ही कित्येकदा ऐकतो आणि बाकी सगळे फिजिशियन त्यांना म्हणतात तुम्हाला काहीच त्रास नाही. तर हे नेमकं काय आहे, मनात जे त्रास आहे, सायकोसोमॅटिक म्हणजे जे मनात त्रास आहे, मनात साचलेलं जे काही आहे ते तुम्हाला बाहेर काढण्याची संधी भेटत नाही आहे, तर ते परिणाम तुमच्या शरीरावर करतं. तर एका प्रकारे आम्ही त्याला म्हणतो हे एक क्राय फॉर हेल्प आहे की असं तर माझं कोणी ऐकत नाही आहे, असं मला टोमणेच भेटत आहेत, असं एखाद्या वेळेस मी प्रयत्नही केलं की नाही मला असं वाटतं, मला असं वाटतं, तुम्ही माझ्याशी असं बोलता, तुम्ही मला ॲडिक्वेट रिस्पेक्ट देत नाही, तुम्ही मला मान सन्मान देत नाही, तुम्ही मी जे काय करते त्याला बिलकुल किंमत देत नाही, ही मी म्हणायला जरी गेली तर कोणी ऐकायला तयार नाही, ते साचून जातं. पण आपलं मन जे असतं ना ते स्प्रिंगसारखं असतं. स्प्रिंगला तुम्ही जितकं दाबणार 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 एका लिमिटच्या नंतर दाबू नाही शकत, मग त्याच्यात विस्फोट होतो, ज्वालामुखी होतो, वॉल्कॅनो होतो. आणि तो वॉल्कॅनो कसं होऊ शकतो, मग डायरेक्ट त्यांना पॅनिक अटॅक्स यायला सुरुवात होतात, धडधडी होते, कारण काय माहीत नाही, बॉडीमध्ये त्यांना वेगवेगळे व्यथा होतात, इथे दुखतंय तिथे दुखतंय. तर एका प्रकारे त्यांचं मन सांगतंय की मला हेल्प पाहिजे, पण असं सांगितलं की मला हेल्प पाहिजे, माझं समजून घ्या, मला ऐकून तरी घ्या, हे सांगितलं तर काहीच प्रतिसाद भेटत नाहीये. तर मग सबकॉन्शियस माइंड हे दुसरं प्रकार निर्माण करतं किंवा असं तरी ऐकतील. हे मुद्दामून झालेला प्रकार नसतं. म्हणजे असं नाही की महिला मुद्दामून सांगते मला दुखतंय, ते ऑटोमॅटिकली सबकॉन्शियस लेवलला अंतर्मनातून ते नवीन सिस्टीम क्रिएट होते की कसं तरी माझ्या जे जेन्युइन कन्सर्न्स आहे त्यांना वाव भेटावा. तर हे हाऊस वाईफ्समध्ये आम्ही खूप 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 जास्ती बघतो. आता याच्यात ते काय करू शकतात, सगळ्यात अगोदर जी गोष्ट आहे, जी खूप सोपी गोष्ट आहे, त्याच्यात दुसऱ्याची गरज नाही, मेन म्हणजे दुसऱ्याची गरज नाही, ते म्हणजे रोज रात्री स्वतःसाठी चांगलं पुस्तक घ्या, वही घ्या, चांगलं पेन घ्या आणि 15 मिनटं स्वतःसाठी काढा. त्या 15 मिनटात दिवसभरात जे काही झालं, जे चांगलं वाटलं ते लिहून काढा, जे वाईट झालं ते लिहून काढा. म्हणण्याचा अर्थ आहे की जी मन की बात आहे, जे मोदीजी म्हणत असतात मन की बात करो, मन की बात करो, मन की बात करो. मन की बात जर कोणी व्यक्ती नसेल तुमच्याकडे दुर्दैवाने, जर
तर तुम्ही ते एका पुस्तकात लिहून पण काढलं Right. तर ते एका प्रकारचं वेंटिंग आउट प्रोसेस आहे, ते एका प्रकारचं तुमच्या भावना व्यक्त होण्याचं प्रोसेस आहे. आणि फक्त इतकं करून आम्ही बघितलंय की कित्येक पेशंट्सला, कित्येक गृहिणींना खूप आराम पडून जातो. कारण त्यांना पुस्तकातून तर क्रिटिसिझम होणार नाही की असं कसं काय तुला वाटलं, बरोबर. हा. तू तर दिवसभर घरी असते, काय चूक बोलला तो, असं तर म्हणणार नाही ते. तर जरी त्यांना पॉझिटिव्ह प्रतिसाद नाही भेटणार पुस्तकातून, नेगेटिव्ह प्रतिसादही नाही भेटणार, आणि त्या कंडिशनमध्ये, वर्स कंडिशनमध्ये ते पण त्यांना हिलिंग टच सारखं काम करतं. बरोबर. ती एक गोष्ट आहे. दुसरी एक गोष्ट तुम्ही काय करू शकता, आम्ही म्हणतो की तुम्ही 4-4 तुमची मैत्रिणी तयार करा. जे अगोदरच्या काळात बघा, आताही होत असेल कदाचित, किटी पार्टी असायच्या. BC म्हणतात त्याला, किटी पार्टी म्हणतात. लोक म्हणतात काय करतात हाऊसवाईफ जाऊन किटी पार्टीमध्ये, फक्त खातात पितात गप्पा मारतात येतात. मी म्हणतो ती चीप थेरपी आहे, आणि मी म्हणतो ती केलीच पाहिजे. का केली पाहिजे? कारण जे व्यथा तुम्ही घरच्यांनाही सांगू शकत नाही खूपदा, कारण घरचे समजूतदार तितके नसतात किंवा घरच्यांशी संगडित असतं, तर ते तुम्ही बोलू शकत नाही. तुम्हाला एक सेफ पोर्टल भेटतो तिथे, जिथे तुम्ही असं नाही की मी थेरपीसाठी चालली, पण तुम्ही एका प्रकारे तिथे मन मोकळं होता. समजा 30 वर्षाच्या 35 वर्षाच्या 4 स्त्री असतील तिथे, तर प्रत्येकाचे जे प्रॉब्लेम्स असतात ना, मोर ऑर लेस सिमिलर असतात. आणि जेव्हा ते तिथे खात पित असतात, जेव्हा ते तिथे काहीतरी गेम लुडो खेळत असतील, तेव्हा जे संभाषण होतं, तेव्हा जे बोलतात की अरे असं असं झालं, असं असं झालं, असं झालं, माझ्या सासूबाईंनी असं केलं, किंवा माझा नवरा असा करतो, किंवा ते असं आहे. मग दुसरी म्हणते हो ग माझं पण असंच आहे. ॲज अ ह्युमन बिईंग आपली एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला जेव्हा कळतं, तुम्हाला जेव्हा कळतं, मला जेव्हा कळतं की ही जी दुर्दैवी परिस्थिती आहे, ही जी वाईट परिस्थिती आहे, किंवा हा जो त्रास आहे, ह्याच्यातून मी एकटी जात नाहीये, माझ्यासोबत अजून कोणासोबत पण असं घडतंय ना, ऑटोमॅटिकली आपला साहस वाढतो. ऑटोमॅटिकली एक सांत्वना, अरे ठीक आहे इसको भी हो रहा है. ही खूप विचित्र टेंडन्सी आहे. दुसऱ्याने पण होमवर्क केला नसेल तर आपलं बरं वाटतं, आपल्या जोडीला कोणतरी आहे. जसं 3 Idiot मध्ये म्हणतो की जब दोस्त फर्स्ट आता है तो अच्छा लगता है, लेकिन जब फेल होता है जब हम भी फेल हो गए और दोस्त भी फेल हो तो और अच्छा लगता है. तर ती एक बेसिक ह्युमन टेंडन्सी आहे, त्याला नाकारून काही अर्थ नाहीये, ते तशी आपली टेंडन्सी आहे. तर तेव्हा आपल्याला एक धाडस भेटतं बरोबर. की मी एकटी नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही मन व्यक्त करता आणि तुम्हाला एक मैत्रीण भेटते, एक सखी भेटते, आणि तीच गोष्ट मोठ्या लेवलवर केलं तर ते लोकमत सखी होऊन जातं. तर आम्ही असं पण म्हणू शकतो की एका महिलेची सगळ्यात मोठी दुश्मन कोण आहे? औरत ही औरत की सबसे बड़ी दुश्मन है, हे तर तुम्ही ऐकलं असेल. तर महिला ही महिला की सबसे बड़ी दुश्मन है, लेकिन महिला का सबसे बड़ा दोस्त कौन है? तर ते लोकमत सखी होऊ शकते असं मला वाटतं, आणि तुम्ही करतायत ते काम. तर बेसिकली तुम्ही एक मोठं प्लॅटफॉर्म देतायत ना, तुम्ही एक मोठं प्लॅटफॉर्म देतायत जिथे तुमचं जे काय अडचण असेल, हेल्थ रिलेटेड कन्सर्न असेल, तुमचं फायनान्शियल कन्सर्न असेल, अजून जे काही 4 विविध प्रकारचे अडचणं असतात, पॅरेंटिंग कसं करायचं, मुलांना कसं मोठं करायचं, काय खाणपान करायचं, स्वतःची काळजी कशी करायची, हे सगळं तुम्ही मोठ्या लेवलवर सखी होऊन त्यांचा हात धरतायत. तर मला वाटतं एका प्रकारचं थेरपीच करताय तुम्ही. बरोबर, एक्झॅक्टली. आणि तुम्ही हे एकदम करेक्ट म्हणालात की काही जणींचं कसं असतं की आपलं दुःख कोणासोबत शेअर करायचं नसतं. सो जर ते एका डायरीमध्ये आपण लिहून काढलं तर आपलं मन पण हलकं होतं आणि इन्स्टंट त्याचा रिझल्ट त्यांना मिळू शकतो. हा खरोखर एक चांगला ऑप्शन आहे बिलकुल आपलं शेअरिंग करण्यासाठी. आता हे झालं हाऊसवाईफबद्दल आपण बोललो, पण ज्या वर्किंग वुमन आहेत, सुरुवातीला आपण कम्पॅरिझनबद्दल बोललो, सो त्यांचं लाईफ पण तेवढंच डिफिकल्ट आहे, कारण का फक्त ऑफिसमध्ये जाणं म्हणजे एक फ्रीडम नाही आहे, तर ऑफिसला जाण्यासाठी वेगळा स्ट्रगल, ऑफिसमध्ये गेल्यानंतर वेगळा स्ट्रगल, जे काही ऑफिसमध्ये सुरू असतं, कोण काय बोललं किंवा काय, तो अलग लेवलचा स्ट्रगल, आणि ते करून परत घरी जाऊन घरचं बघणं तो वेगळा स्ट्रगल. सो एकंदरीत, आणि तिला सुपर वुमन व्हायचं असतं, सो एकंदरीत हे मॅनेज करताना सुद्धा तिच्या मानसिक हेल्थवर किती परिणाम होत असेल, आणि तिने कसं स्वतःला समजवावं की प्रत्येक वेळी मला परफेक्ट होण्याची गरज नाही आहे. अगदी बरोबर. सुपर वुमन सिंड्रोम जर मी बघितलं, मुंबईसारख्या शहरात आपण आता बसून बोलतोय, मुंबई, पुणे, हे मेट्रोजमध्ये वर्किंग वुमनचं प्रमाण जास्त आहे. असं नाही की छोट्या सिटीजमध्ये नाही, पण इकडे जरा प्रमाण जास्त आहे, आणि इथे असं आहे की ट्रॅव्हल पण जास्त आहे. बरोबर. तर सुपर वुमन सिंड्रोम असा कुठला मेडिकल सिंड्रोम नाही, पण मी त्याला सुपर वुमन सिंड्रोम म्हणतो. हे मला वाटतं वर्किंग वुमनमध्ये असलेला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामध्ये त्यांची एक चुकीची समज असते. जसं तुम्ही सांगताय
की मला प्रत्येक ॲव्हेन्यूमध्ये प्रत्येक गोष्टीत अव्वल राहायचं आहे. ते असं झालं की विराट कोहलीला वाटतंय किंवा सचिन तेंडुलकरला वाटतंय की मी अव्वल दर्जाचा बॅट्समन तर आहे. आता विराट कोहली नंबर 1 बॅट्समन आहे जगातला. सचिन तेंडुलकर जेव्हा होते तेव्हा ते नंबर 1 बॅट्समन होते जगातले. पण सचिन म्हणेल की नाही 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 नाही, मी नंबर 1 बॉलर पण असला पाहिजे, मी नंबर 1 बॅट्समन पण असला पाहिजे, मी नंबर 1 फिल्डर पण असला पाहिजे, मी नंबर 1 कीपर पण असलं पाहिजे, मी जेव्हा कोच होईल मी नंबर 1 कोच पण असलं पाहिजे, मी जेव्हा कॉमेंटेटर होईल मी नंबर 1 कॉमेंटेटर पण झालं पाहिजे. आणि हे झालंच पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे. झालं तर उत्तम, नाही झालं तर काही हरकत नाही, इथपर्यंतही ठीक आहे. पण हे असं झालंच पाहिजे. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. हे जे एक प्रकार वर्किंग वुमनमध्ये, बहुतांश वर्किंग वुमनमध्ये आपण बघतो की सकाळी 6ला उठायचंच आहे आणि त्याच्या अगोदर नाश्ता तयार करायचंच आहे आणि तो नाश्ता पण 4 कोर्स मील तयार करायचा आहे किंवा नाश्ता पण चांगलाच झाला पाहिजे. मग ऑफिसमध्ये पण टाईमवरच पोहोचलं पाहिजे. तिथे पण प्रामाणिकपणे वेगळं आणि अतिप्रामाणिकपणे सगळं झालंच पाहिजे व्यवस्थित, जसं माझी अपेक्षा किंवा जशी ऑफिसची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर घरी येऊन मुलांचा अभ्यास घ्यायचंच आहे, हे करायचंच आहे. त्याच्यात जो ॲड करतो ना आपण, करायचं आहे इथपर्यंत उत्तम आहे, केलं पण पाहिजे. पण हे झालंच पाहिजे, हे कंपल्शन ॲड होतं त्याच्यात. याच्यात एक फोर्स ॲड होतो. हे जेव्हा ॲड होतो तेव्हा त्यांचं मानसिक खच्चीकरण खूप जास्ती पातळीवर होतो. आणि ते जे आहे, झालं तर उत्तम, नाही तर काही हरकत नाही, ही एक जी भावना आहे हे निर्माण करणं गरजेचं आहे. याला मी म्हणतो लेटिंग गो, द प्रोसेस ऑफ लेटिंग गो. की बाबा 10 गोष्टी माझ्या अपेक्षित आहे, त्या 10 पैकी जर मी 5-6 व्यवस्थितपणे केल्या तर मी एक सुपरवुमन ऑलरेडी आहे असं स्वतःला सांगणं गरजेचं आहे. परत ते कोणी सांगण्यासाठी येणार सांगता येत नाही. कदाचित घरचे चांगले ते सांगतील, नाही सांगणार. पण तुम्ही स्वतःला सांगा की प्रत्येक गोष्टीत अव्वल येण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट मी करते आणि ठीकठाक प्रकारे करते, ह्याचाच अर्थ मी अव्वल आहे. अव्वलचं डेफिनेशन, सुपरवुमनचं डेफिनेशन बदलणं गरजेचं आहे. परिभाषा बदलणं गरजेचं आहे. की जर तुम्ही इतके काम करू शकता ती म्हणजेच खूप मोठी गोष्ट आहे. असं जर आपण बघायला लागलो स्वतःला, तर मला वाटतं की जे थोडंसं वर खाली होऊन जातं, जे प्रत्येकाकडून होतं आणि जे होणारच आहे, इम्पॉसिबल आहे की सगळ्या गोष्टीत तुम्ही नंबर 1 राहणार, ते तुम्हाला तितकं पिंच होणार नाही, ते तुम्हाला तितकं त्रासदायक राहणार नाही. नाही तर काय होऊन जातं, 100 पैकी 99 गोष्टी बरोबर केल्या आणि एक रात्रीचं जेवण बरोबर नाही झालं तर त्या एका गोष्टीला घ्यायचं, मनावर घेऊन बसायचं आणि मग अशा कन्क्लुजनवर यायचं की मी आई म्हणून एकदमच फेलियर आहे. असे आमच्याकडे पेशंट्स येतात ज्यांना वाटायला लागतं की मी आई म्हणून फेलियर आहे किंवा करिअरमध्ये फेलियर आहे. इतके मोठे भारी भरकम शब्द, फेलियर सारखे, मी काही कामाची नाही, अशा प्रकारचे जे धारणा आहे ते स्वतः तुम्ही पाळू नका. जर तुम्ही इतके काम आहे ते सगळे करतायत, ठीकठाक प्रकारे करतायत, तर तुम्ही ऑलरेडी खूप चांगल्या लेवलवर आहेत असं स्वतःला रोज तुम्ही ॲफर्मेशन द्या. स्वतःला 10 वेळेस असं तुम्ही मिररच्या समोर बसून सांगा. हे आम्ही खूपदा सांगतो. ॲफर्मेशन म्हणजे स्वतःला आपण कमांड देतो एका प्रकारे, स्वतःला आपण एका प्रकारे उपदेश देतो की मी चांगली आहे. काय करू शकतो आपण, मी चांगली आहे, मी माझ्या घरच्यांचं बघते, मी माझं ऑफिस वर्क बघते, मी सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी माझ्याने जे काय होईल ते मी करते, हे रोज. आणि त्यामुळे मी एक ॲडिक्वेट आणि चांगली गृहिणी आणि वर्किंग लेडी आहे असं सांगणं रोज मिररच्या समोर बघून 10 वेळेस जर आपण केलं, कोणीही केलं, तर सेल्फ डाऊट, स्वतःवर जे म्हणतो सेल्फ एस्टीम स्वतःची कमी होणे किंवा बाहेरून जे आपल्याला एक अपेक्षित प्रशंसा असते ती जरी नाही भेटली तरी तुम्ही चांगलं असू शकता. अजून एक गोष्ट जे महिलांमध्ये मला वाटतं खूप मिसिंग आहे ते म्हणजे सेल्फ एस्टीम आणि सेल्फ व्हॅलिडेशन. म्हणजे स्वतः आपण काय आहे ते स्वतःला सांगणे. आता समजा ही जी बॉटल आहे, हे बॉटल फुल आहे, हे बॉटल म्हणजे तुमचं सेल्फ एस्टीम आहे, म्हणजे तुमचं आत्मसन्मान किंवा तुम्ही स्वतःकडे कसं बघता ते आहे. ही बॉटल आता फुल आहे. आता आम्ही सांगतो की ही बॉटल जर फुल आहे, 90% लेडीजचा प्रॉब्लेम काय होऊन जातं की हे फुल करण्याची पद्धत त्यांची काय असते की हे पाण्याची बॉटल फुल झाली पाहिजे, पण ते फुल करण्यासाठी पूर्ण पाणी बाहेरून आलं पाहिजे.
म्हणजे माझ्या नवऱ्याने माझी प्रशंसा केली पाहिजे, माझ्या सासरवाडीच्या लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, माझ्या मुलांनी म्हटलं पाहिजे मम्मी आय लव्ह यू, मम्मी यू आर द बेस्ट, माझ्या घरच्यांनी म्हटलं पाहिजे की तू किती छान आहे, तेव्हा हे पूर्ण भरणार. हे आपल्याला चेंज करायला लागेल. आम्ही म्हणतो एक रेशो असतो 3:1. तर हे 100% जर पाणी याच्यात आहे म्हणजे 100% तुमचं सेल्फ एस्टीम आहे, याच्यातलं 3/4 भाग हा आतून आला पाहिजे आणि 1/4 बाहेरून तुम्ही घ्या. तर घरच्यांचं काय म्हणणं आहे, ऑफिसच्यांचं काय म्हणणं आहे, त्याच्यावरून तुमच्यावर परिणाम होणारच आहे. बरोबर. पण ते 1/4 पेक्षा जास्ती नाही झालं पाहिजे. 3/4 तुमचं आतून पाहिजे. बहुतांश महिलांचं 1/4 आतून असतं आणि 3/4 बाहेरून असतं. आणि Okay. त्यामुळे जेव्हा आपण काही चांगलं काम करतोय पण त्याला योग्य प्रतिसाद भेटत नाहीये, तेव्हा चांगलं करून सुद्धा आपल्याला चांगलं वाटत नाही. का? कारण हे फुल असलं तर तुम्ही हॅपी राहणार. आता हे फुल करण्याचं तुमचं रेशो काय? स्वतःकडून 1/4, बाहेरून 3/4. बाहेरून भेटत नाहीये, काम तुम्ही किती करा पण तुम्हाला ROI भेटत नाहीये, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट भेटत नाहीये. बाहेरून तुम्हाला 1/4च भेटतं, आतून 1/4च आहे, तर तुम्हाला एम्प्टीनेस वाटेल. पण तेच हळूहळू आपण रिप्लेस केलं की 3/4 मला आतून भेटायला पाहिजे, तर तुम्ही चांगलं काम केलं ऑफिसमध्ये, मग त्याच्यानंतर बॉस काय म्हटले तुम्हाला काही त्याच्याशी खूप फरक पडणार नाही. तुम्ही चांगलं तुमच्या मुलांची काळजी घेतली, त्याच्यानंतर तो फर्स्ट आला की तो 10th आला, त्याच्याने तुम्हाला फरक पडेल पण खूप फरक पडणार नाही. इतकं फरक पडणार नाही की तुम्ही स्वतःच्या आयडेंटिटीला, स्वतःच्या अस्तित्वाला क्वेश्चन नाही करणार. बरोबर. तर हे करणं खूप गरजेचं आहे. अगदीच. आणि तर तुम्ही हे एक्झाम्पल तर चांगलं दिलेलंच आहे, पण त्यावरून मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की वर्किंग वुमन असू दे किंवा पुरुष जरी म्हटलं तर ऑफिसमध्ये इतक्या गोष्टी होतात, कधी बॉस काहीतरी म्हणतो किंवा काय, पण जेव्हा ती व्यक्ती ऑफिसमधून घरी जाते तेव्हा कुठेतरी त्या गोष्टी तिच्यासोबतच घरी जातात आणि मग ते वर्क बॅलेन्स हे म्हणायला जितकं सोपं आहे तितकं सोपं नाही आहे. तर ते ऑफिसमध्येच ठेवायचं आणि घरी गेल्यानंतर पूर्ण स्विच ऑफ स्विच ऑन व्हायचं, हे कसं आपण करू शकतो किंवा 2 यासाठी प्रकारे काय? करू शकतो आपण. एक आपण जे करू शकतो, जी माझ्या भरपूर पेशंट्सला मी सांगितलं त्यांना फरकही पडलाय, की तुमचं ऑफिस समजा संपत असेल 6 वाजता. हां. आता बहुतांश लोक काय करतात, 6चं ऑफिस संपलं की 6च्या नंतर कुठली ट्रेन आहे, 6च्या नंतर गाडी काढा आणि घरी पोहोचा. तसं करू नका. 6च्या नंतर तुमच्या जवळपास जे कुठलं कॅफे असेल, जे कुठलं हॉटेल असेल, कॅफे असेल, तिथे जाऊन अर्धा तास बसा आणि तुम्हाला आवडणारे गाणी ऐका हां. किंवा तुमच्या एका मित्राशी, मैत्रिणीशी, जे कोणी तुमचं जवळचं व्यक्ती असेल त्याच्याशी फक्त क्षुल्लक गप्पा करा, जसं आपण कॉलेजमध्ये करायचो. त्याच्याने जो माइंड डिटॉक्स होतो, एका प्रकारे रिचार्ज होतो, ते रिचार्जिंग तुम्हाला घरी कामी येईल. ओके. म्हणजे डायव्हर्ट करायचं स्वतःला, लगेच स्वतःला त्याच गोष्टी घेऊन घरी त्या नाही गोष्टी जायचं. घेऊन तुम्ही घरी जाणार. जर जी टॉक्सिसिटी तुमच्या आत ऑफिसमध्ये भरली आहे, ती टॉक्सिसिटी तुम्ही कुठेतरी वाहून नाही देणार, तर ती कंटिन्यू होणारच आहे. आणि हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि ॲज अ स्केड्युल्ड रुटीन केलं पाहिजे. ज्या दिवशी माझा दिवस खराब आहे त्या दिवशी मी करणार असं करू नका. बहुतांश लोक ही चूक करतात. तुम्ही ॲज अ रुटीन करा की बाबा 6ला माझं जर काम संपलंय तर 6 ते 6:30 मी बाजूच्या कॅफेमध्ये जाऊन एक चहा घेणार, तिथे बसणार, मित्राशी बोलणार, मैत्रिणीशी बोलणार, ज्या कोणाशी मला बोलायचं, मला मन मोकळं वाटतं ते मी बोलणार, हसणार. त्या व्यक्तीशी बोलण्यामध्ये हसणं इन्व्हॉल्व असलं पाहिजे. ते जर तुम्ही केलं तर जेव्हा तुम्ही घरासाठी निघणार ना, तर तुम्ही जर विचार केला, हा माझा दिवस कसा होता, माणूस काय लक्षात ठेवतो, जे शेवटचा भाग होता तो जनरली तुमचा मूड असतो. तुमचं मन म्हणणार चांगला होता माझा दिवस, आणि मग तुम्ही घरी ती टॉक्सिसिटी घेऊन जाणार नाही. तर अर्धा तास जरी लेट पोहोचले तुम्ही घरी, अर्धा तास जरी लेट जेवण केलं, ते तुमचं घरचं जो टाइम आहे तो उपयोगी राहणार, तो फ्रेश असणार, तो रिफ्रेशिंग असणार. हे एक मला वाटतं जर आपण केलं तर खूप फरक पडतो त्याच्याने. दुसरी एक गोष्ट आपण जे करू शकतो ते म्हणजे घरी गेल्यावर, मग ते पुरुष असो, स्त्री असो, कोणीही असो, घरी गेल्यावर तुम्ही तुमच्या स्पाऊसशी किंवा तुम्ही तुमच्या घरच्यांशी एक पॅक्ट करून ठेवा. एक तुमचं MOU पाहिजे की बाबा घरी आल्या आल्या तुम्ही तुमचं सुरू करू नका, मी माझं सुरू करणार नाही. घरी आल्यावर मला 5 मिनिटं शांतीने राहू द्या, मला माझं एक फ्रेश बाथ घेऊ द्या, किंवा मला एक माझं 5 मिनिटं गाणे ऐकू द्या, किंवा जे काही करायचं आहे. आल्या आल्या जर समोरच्यानी सुरू केलं किंवा आल्या आल्या जर आपल्याला काही म्हटलं ना, तर आपली वेवलेंथ नसते. ते एक सांगून ठेवा की घरी आल्यावर
मला माझं इतकं वेळ द्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही रिफ्रेश होऊन करणार. तर हे 2 स्टेप प्रोसेस आहे. 1 स्टेप म्हणजे घरी जाण्या अगोदर तुम्ही एक अशी भावना घेऊन घरी जावा की माझा दिवस चांगला होता. दुसरं, घरी गेल्यावर थोडं स्वतःसाठी 5-10 मिनिटं तरी वेळ घ्या. याच्यानी खूप 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 फरक पडतो. तिसरी गोष्ट, जे तुमचे ऑफिसचे कामं आहे, जे तुमचे ऑफिसचे मेल्स आहे, जे तुमचे ऑफिसचे ॲप्स आहे, ते ॲप्स तुम्ही एका बाजूला सेग्रिगेट करून ठेवा. तुमच्या मोबाईलमध्ये एक विंडो तयार करा, तिथे ते सगळे ॲप्स आहे. ते ॲप्स घरी कुठल्याही किंमतवर, अनलेस अँड अंटिल खूपच डायर इमर्जन्सी आहे, ते उघडायचे नाही. तर तो फिजिकली तो प्रकार तुम्हाला करायला लागेल. एक झाला तुम्ही मेंटली कसं स्विच आउट होत आहात. दुसरी गोष्ट, तुम्ही फिजिकली ते ॲप्स बाजूला ठेवा. मग जाऊन व्हॉट्सॲप ग्रुपवर काय चालू आहे माझ्या, ते नाही बघायचं. मग जाऊन बॉस मला काय उद्या विचार करतील त्याबद्दल विचार नाही करायचं. ते पूर्ण तुम्हाला ऑफिसमध्ये सोडण्यासाठी तुम्हाला त्याच्या संबंधित जी इन्फॉर्मेशन आहे, संबंधित जे कम्युनिकेशन आहे, ते कम्युनिकेशन पण ॲक्सेस नाही करायचं आहे. कारण कम्युनिकेशन ॲक्सेस केलं की मग ते डोक्यात विचार येतातच. बरोबर. त्याला पर्यायच नाहीये. अजून एक गोष्ट जी आपण करू शकतो ती म्हणजे मुवमेंट. ह्युमन बिंग्स आर डिझाईन्ड फॉर मुवमेंट. आपण काय करतो सध्याच्या जगात, आपण बसलेलो खूप असतो, आपण तितकं मूव्ह करत नाही. मुवमेंटमुळे डिस्ट्रॅक्शन ऑटोमॅटिकली होतो. मुवमेंटमुळे मनात वेगवेगळे विचार ऑटोमॅटिकली येतात. कारण जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्या ब्रेनचा एक सर्किट असतो, क्रिएटिव्ह सर्किट, डिफॉल्ट सर्किट. हे 2-3 ब्रेनमधले जे सर्किट्स असतात हे ॲक्टिव्ह होतात आणि तुम्हाला नवीन विचार येतात, तुम्हाला वेगळे विचार येतात. आपण जर बसून राहिलो तर तोच विचार तुमच्या डोक्यात परत 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 फिरतो. तर घरी गेल्यावर सुद्धा जेवण केल्यावर अर्धा तास वॉक करणे, जेवण केल्यावर गप्पा मारणे, पण ते गप्पा कशा मारायच्या, चालताना. हे जर आपण केलं 3-4 गोष्टी, तर मला वाटतं खूप ऑसम होऊ शकतं. ओके. सो सागर सर, हा पर्सनली मला पडलेला प्रश्न आहे आणि मला इतर महिलांना पण या बाबतीत थोडं सांगायचं आहे की बऱ्याच महिलांचं असं होतं ना की त्या अभिमानाने सांगतात की मी तर 5च तास झोपते, 6च तास झोपते. सो बेसिकली इतकं काम करून त्या पूर्ण झोपसुद्धा घेत नाहीत. पण झोप न झाल्यामुळे किती चिडचिड होते आणि काय लेवलचं फ्रस्ट्रेशन येतं हे त्यांना आता सध्या जाणवत नाही. पण मला तुमच्याकडून हे ऐकायचं आहे की झोप पूर्ण न झाल्यामुळे त्याचा खरोखर इथे फरक पडतो. तुम्ही किती झोपता? मी 8 ते 9 तास झोपतेच. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर सगळ्या महिलांना हे माझं आवर्जून सांगणं आहे की आपण 2 व्यक्ती नाही आहे जे 4 तास झोपतात आणि फुली फंक्शन करतात. पहिलं म्हणजे शाहरुख खान, दुसरं म्हणजे मोदीजी. आपण त्याच्यातले कुठलेच नाही आहे. आणि सायन्स हे सांगतं की जर तुम्ही 7 ते 8 तास झोप घेतली किंवा 7 ते 9 तास, ते प्रत्येकासाठी व्हेरी करतं, तर तुमच्या माइंडचं जे रिचार्जिंग होतं ते एकदम उत्तम लेवलचं होतं. ते आता नाही केलं तर इट इज लाईक आपण फोन घेतला सॅमसंगचा लेटेस्ट 2 लाखाचा, आयफोन लेटेस्ट 2 लाखाचा, पण त्याला चार्जर घेतलं 500 रुपयाचं, जे त्याचं फुल चार्जिंग करणारच नाही. तर तुम्हाला 200 रुपयाचं चार्जर घेऊन 2 लाखाचा फोन त्याच्यावर चार्ज करायचा आहे का? तर तुम्ही कमी झोप घ्या, तुमची मर्जी आहे. आणि त्याच्यात अभिमान वाटण्यासारखं काहीच नाही आहे. अभिमान वाटण्यासारखं त्याच्यात काहीच नाही आहे. ते एक कोपिंग स्ट्रॅटेजी झाली आहे की मला झोपायला भेटत नाही, बघा मी तर झोपत नाही. तर तसं कृपया करू नका. आता त्याचे काय काय दुष्परिणाम होतात. सगळ्यात अगोदर तुमची मेमरी हळूहळू, शार्पनेस जो असतो मेंदूचा तो कमी होत जातो. दुसरी गोष्ट, तुम्हाला सगळे मानसिक आजार, मग कुठलाही मानसिक आजार धरा तुम्ही, नैराश्याचा असो, दडपणाचा असो, अतिविचाराचा असो, हे सगळे होण्याची शक्यता खूप वाढून जाते. झोप व्यवस्थित नाही झाली तर शारीरिक आजार होण्याची शक्यता वाढते, कॅन्सर्स होण्याची शक्यता वाढते. एक खूप चांगली स्टोरी वाचली होती मी. एक सायंटिस्ट असतो, त्या सायंटिस्टला एक जर्नलिस्टच विचारतात की सर, तुमच्या हिशोबाने असं कुठलं वॅक्सिन आहे का, जे वॅक्सिन जर आपण घेतलं तर आपण बहुतांश आजारावर, एक वॅक्सिन असं जे बहुतांश आजारावर उपचार करेल. तर ते सायंटिस्ट सांगतात की हो, आहे ना असं एक वॅक्सिन, आणि तो वॅक्सिन लाखो वर्षापासून आपल्याकडे आहे, फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे, पण आपल्याला माहीतच नाही. तर ते म्हणतात काय सर? तर ते म्हणतात 8 तास पुरेसा झोप. कारण जे टॉक्सिन्स आहे, जे काही चुकीचे पदार्थ आहे, ते तुमच्या बॉडीमधून, मनातून ते निघतात. तर कृपया करून 7 ते 9 तास झोप घ्या. आता हे झालं की बाबा झोप तर व्यवस्थित घेतली पाहिजे. कमी झोप घेण्यात काही अभिमान वाटण्यासारखं नाही, पण ती घ्यावी कशी? तर आजकाल तो पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर मी 2-3 सिंपल ट्रिक्स सांगतो जे प्रत्येकाला कामी येईल, महिला असो किंवा पुरुष, पण महिलांना अजून जास्त. सगळ्यात अगोदर, जेव्हा तुमचा दिवस संपतोय, जसं मी अगोदर म्हटलं की तुम्ही जर्नलिंग करा,
की आज दिवसभरात काय काय आपले इमोशन्स होते, तसंच दिवसभरात आपण हे काम केलं, उद्या आपल्याला हे हे करायचं, हे लिहून काढा. एका प्रकारे तुमच्या दिवसाचं, गेलेला दिवस आणि येणाऱ्या दिवसाचं तुम्ही ऑडिट करा. कशा प्रकारे ऑडिट करा, की बाबा जसं आपण कुठल्याही मेडिकल स्टोअरला जातो, कुठल्याही स्टोअरला जातो, तो काय करतो, इतके पैसे आज आले, इतके मेडिसिन गेले, इतके आज विकले गेले, इतके हे झाले. त्याच्यामुळे मनाला वाटतं की मला एक क्लोजर भेटलं आहे आणि झोप येण्यासाठी इझी जातं. पूर्णतः एक गोष्ट पूर्ण झाली आहे ही फिलिंग येते की ओके माय डे इज कम्प्लीट. हा प्रकार एक घडतो. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे जो मोबाईल असेल, झोपण्याच्या 1-1.5 तास अगोदर त्या मोबाईलला, आता बहुतेक गृहिणी काय करतात, महिला काय करतात, दिवसभर मी काम केलं, मला तर रिलॅक्स होण्याची गरज आहे. तर काय असतं त्यांचं रिलॅक्सेशन, इंस्टाग्राम रील बघणे. तो रिलॅक्सेशन नाही आहे, तो रिलॅक्सेशनचा ऑपोजिट गोष्ट आहे. तर ती कृपया करून करू नका. जे तुमचे मोबाईल आहे, जो तुमचा मोबाईल आहे, जिथे तुमचे सगळे तुम्ही दागिने ठेवता, गोल्ड ठेवता, जो गोल्ड ठेवता जे तुमच्या घरच्यांना माहीत नाही आहे, प्रत्येक महिलेकडे जो गोल्ड असतो जो घरच्यांना माहीत नसतो, जी तुमचं सिक्रेट गुरुकिल्ली असते, त्या सिक्रेट गुरुकिल्लीमध्ये तुम्ही मोबाईल ठेवून द्या. म्हणण्याचा अर्थ आहे की तुम्ही मोबाईल वापरू नका 1-1.5 तास अगोदरपासून. दुसरी गोष्ट, कारण त्याच्यातून एक ब्लू लाईट निघतं, ते तुमची झोप मोड करतं, निद्रानाश करतं. तर ज्या गोष्टी तुम्ही वापरताय झोप येण्यासाठी, त्यामुळेच तुमची निद्रानाश होते. तिसरी गोष्ट जे तुम्ही करू शकता ते म्हणजे एक कोमट पाण्याने झोपण्याच्या 1 तास अगोदर आंघोळ करायची आणि 1 ग्लास कोमट दूध घ्यायचं, त्याच्याने झोप येण्यात खूप मदत होते. चौथी गोष्ट, 1 तास अगोदरपासून हळूहळू 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 हळू लाईट डिम करण्याची प्रक्रिया सुरू करायची. म्हणजे समजा रूममध्ये 4 लाईट आहे, तर 1 तास अगोदर 1 लाईट बंद करा, अर्ध्या तास अगोदर दुसरं लाईट बंद करा, झोपण्याच्या 15 मिनिटं अगोदर तिसरं करा, मग चौथं करा. आता मला झोप आहे, जसं लाईट बंद करूया, त्याच्याने झोप येत नाही, त्याच्याने झोप मोड होते. बहुतांश लोक हेच करतात. कारण आधीच्या काळात कसं असायचं, आपण झोपायचो कसं, सूर्यास्त जेव्हा व्हायचा तेव्हा आपण झोपायचो. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जेव्हा नव्हती, 100 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. आणि लाख वर्ष आपण असंच केलंय की अगोदरची आपली आजी सांगायची ना, सूर्यास्त झालं की आता झोपून जायचं. का? कारण ते ब्रेनला नॅचरली झोप येण्याची एक प्रकारे सिग्नलिंग असते. आणि सूर्यास्त जो होतो ना, तो हळूहळू होतो. सूर्यास्त असं नाही होत की आता सूर्य दिसतोय, चला मी 2 मिनिटं पावभाजी खाऊन येतो, आता गेला सूर्य, कुठे गेला माहीत नाही. तो हळूहळू 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 होतो. तर आपल्या मेंदूला झोपण्याची सवय कशी लागलेली आहे लाखो वर्षापासून, हळूहळू लाईट कमी झालं तर झोप येते, एकदम लाईट कमी झालं तर झोप येत नाही. आणि आपण तीच चूक करतोय. आपण फुल लाईटमधून 0 लाईटमध्ये जातो. आपला मेंदू उत्तेजित होतो, अरे काय झालं, लाईट कमी कसं काय झालं, कारण सूर्य तर तसं जात नाही ना. तर ही एक खूप छोटी गोष्ट आहे जे 99.9% लोक चूक करतात. बरोबर. की एकदम लाईट बंद करणे, हळूहळू लाईट बंद करा. मेंदूला असं प्रतिबिंब होऊ द्या की सूर्यास्त होत आहे, हळूहळू लाईट कमी होत आहे. अजून एक गोष्ट, झोपण्याची वेळ उठण्याची वेळ एक असली पाहिजे. उठण्याच्या वेळाचं अलार्म लावू नका, झोपण्याच्या वेळेचा अलार्म लावा. कारण कसं असतं, आपली जी झोप असते ती सायकल्समध्ये असते. ती सायकल 1.5 तासाची असते साधारणतः. तर असं नाही की मी 8 तास झोपणार, 8 तासमध्ये तुम्ही जर 1.5 तासाची एक सायकल धरली तर तुमची 5 सायकल पूर्ण होतात 7.5 तासात. आणि मग एक 6वी सायकल सुरू झाली असते, त्याच्यामध्ये तुम्ही गाढ झोपेत असता. पण त्या 8 तासानंतर जर तुमची अलार्म वाजली तर तुम्ही त्या गाढ झोपेतून उठतात, मग तुम्ही फ्रेश नाही उठत. त्यापेक्षा तुम्ही काय करायचं, झोपण्याची वेळ निर्धारित करायची 11, 12, 10:30 जे काही असेल. त्याच्यानंतर जेव्हा तुमचे 1.5 तासाचे, 2.25 तासाचे, 1.5 तासाचे 5 ते 6 सायकल पूर्ण होतील, तुमचा माइंड ऑटोमॅटिकली उठेल. आणि तेव्हा तुम्ही जे एनर्जीने उठणार ना, ते तुम्हाला वाटणार हां माझी झोप झाली. तर ही पण चूक लोक 99% काय करतात की उठण्याच्या वेळेसचा अलार्म लावतात, झोपण्याच्या वेळेसचा लावत नाही. झोपण्याच्या वेळेसचा लावा, उठण्याच्या वेळेसचा लावू नका. बरोबर. आणि मोस्टली आपण 11च्या आधी झोपलो ना तर आपल्याला लवकर जाग येते, पण काही जण 12-1 पर्यंत रील्स बघत बसतात किंवा काय, त्याच्यामुळे सकाळी लेट जरी उठला ना तरी फ्रेश नाही वाटत. सो हा एक एक्सपिरियन्स मला बरेच जणांनी माझ्यासोबत शेअर केला होता. सो मॉरल ऑफ द स्टोरी, झोप चांगली पाहिजे, दिवस चांगला फ्रेश जाण्यासाठी, हॅपी राहण्यासाठी व्यवस्थित झोप पाहिजे. सो सागर सर, आणखी एक मला विचारायचं आहे की आता बघा, सोशल मीडिया हा आपल्या एक लाईफचा जवळचा भाग बनलेला आहे. सतत स्पेशली महिला ज्या रील्स बघत असतात किंवा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे प्रत्येकजण आजकाल सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतं. सो कुठेतरी त्या स्वतःच्या लाईफचं दुसऱ्यांच्या लाईफसोबत कंपॅरिझन सुरू करतात.
त्यांचं असं चालू आहे, त्यांनी ही गाडी घेतली किंवा हे केलं. त्यांना ॲक्च्युली माहिती नसतं जे ते दाखवत आहेत त्यांच्या लाईफमध्ये तेच चालू आहे की काही वेगळं चालू आहे. पण सतत काही महिला सतत कंपॅरिझन करत असतात. सो हे तुलना करणं कधी बंद करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कसं आपण स्वतःसोबत डील केलं पाहिजे? तुलना सध्याच्या जीवनाचं जर मी म्हटलं तर मला वाटतं जे कोविड एपिडेमिक आलं त्याच्यानंतर लोनलीनेस म्हणजे एकाकीपणा आणि तुलना हे सगळ्यात मोठं एपिडेमिक आहे सध्या जगात. आणि अनफॉर्च्युनेटली महिलांमध्ये जरा जास्ती आहे, पुरुषांमध्येही आहे, असं नाही की नाही आहे. पुरुषांमध्ये मात्र तुलना जी असते ते बहुतांश वेळेला त्यांच्या करिअर रिलेटेड असते. बाकी बाबतीत तुलना होत नाही, असं नाही की होतच नाही, पण जरा कमी होते. महिलांमध्ये थोडीशी अनफॉर्च्युनेटली जास्ती होते. तर आता ती गोष्ट जर पहिली गोष्ट तुलना करू नये, पण तुलना होतच असेल तर तुलना मग कशी केली पाहिजे? जी तुलना असते कुठल्याही दोन गोष्टीमध्ये, ती तुलना आपण करण्यासाठी मापदंड पाहिजे. एकच मापदंड घेऊन आपण तुलना नाही करू शकत. जसं महिला काय करतात किंवा पुरुषही करतात की बाबा सोशल मीडियावर बघितलं की ते गेले स्वित्झर्लंडला, ते तर दरवर्षी स्वित्झर्लंडला जातात, आपण तर फक्त काश्मीरलाच जातो. तुम्ही त्यांच्या आयुष्यातले बाकी जे पॅरामीटर्स आहे ते बघतच नाही. म्हणजे आता समजा माझा मोबाईल आहे, तुमचा मोबाईल आहे, आपण त्यांची तुलना करूया. मी जर असं म्हटलं की आपण तुलना करण्यामध्ये ना हे करूया की बाबा माझ्या मोबाईलचा कॅमेरा चांगला आहे, तुमचा तितका चांगला नाही, माझा मोबाईल त्यामुळे जास्ती चांगला झाला, तर ही इनकरेक्ट तुलना झाली. तुम्हाला जर योग्य तुलना करायची असेल तर तुम्हाला 20 पॅरामीटर्स बघायला लागतील. म्हणजे मेमरी कशी आहे माझी, तुमच्या मोबाईलची मेमरी कशी आहे, माझ्या याचं कॅमेरा क्वालिटी कशी आहे, तुमची कॅमेरा क्वालिटी कशी आहे, साऊंड क्वालिटी कशी आहे, तुमची साऊंड क्वालिटी कशी आहे, स्पीड कशी आहे, तुमची स्पीड कशी आहे, फोन पडला तर माझा फोन तुटतो की तुमचा तुटतो. हे सगळे पॅरामीटर्स जर आपण स्टडी केले आणि मग एक आपण तुलना केली तर थोडंफार तरी त्याच्यात योग्यता असते. आपण तशी तुलना नाही करत. आपण कशी तुलना करतो? आपल्याकडे जी गोष्ट कमी आहे आणि दुसऱ्याकडे जास्ती आहे, आपण तशीच तुलना करतो. तुलनेचं तुम्ही हे बघा, अशी तुलना करणारे तुम्हाला खूप कमी भेटतील की अरे माझ्याकडे तो इतकं चांगलं आहे, तिच्याकडे ते नाही आहे, त्यामुळे मग मी खुश. ती तुलना खूप चांगली नाही आहे, पण बहुतांश लोक अशी तुलना करतात की आपल्याकडे जो ॲस्पेक्ट थोडासा कमी वाटतो आपल्याला आणि दुसऱ्याकडे तो ॲस्पेक्ट जास्ती आहे. मग ते फिरणं असो, पैसा असो, सुंदरता असो, मुलांचं एज्युकेशन असो, करिअर असो, आपण तुलना तशीच करतो. तर अशा प्रकारच्या तुलनाचं रिझल्ट पक्क आहे की तुम्हाला निगेटिव्हच वाटणार आहे ना. तर ती होईपर्यंत नाही करावी. आणि जर करायचीच असेल तर तुम्हाला 10 पॅरामीटर्स बघायला लागतील. बरोबर, एकच साईड बघून एकच साईड बघून चालणार नाही. आणि ते 10 पॅरामीटर बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल, जर तुम्ही विवेकी बुद्धी आहात तर तुम्ही सांगणार की या बाबतीत तिचं आयुष्य चांगलं आहे आणि या बाबतीत माझं आयुष्य चांगलं आहे. देर इज नो तिचंच आयुष्य चांगलं आणि माझंच खराब आहे असं कोणाच्याच आयुष्यात नसतं. बरोबर. प्रत्येकाच्या आयुष्यात काही भाग चांगले असतात आणि दुसऱ्याच्या आयुष्यात काही भाग चांगले असतात. बरोबर. जसं आपण आजकाल एक तो डिंग कपलचाही एक कन्सेप्ट आलाय, डबल इन्कम नो किड्स वाला. आता त्यांच्यामध्ये चांगलं काय असतं की त्यांना फ्री वेळ खूप असतो. त्यांचं पण निगेटिव्ह पॉईंट काय असतं की त्यांना जे मूल जो असतो त्याच्यासोबत जे वेळ आपण व्यतीत करतो की आपला वंश पुढे जातोय, आपला रक्त आहे आणि जे एक मजा येते ते मिस आउट करतायत. तर जर तुम्ही डिंक असाल तर तुम्ही ते एन्जॉय करा की बाबा आपल्याला फ्रीडम कसं आहे. आणि जर तुम्ही मुलंवाले असाल तर तुम्ही ते एन्जॉय करा की बाबा मला मुलासोबत खेळण्याची जी अवसर भेटते, त्याला मोठं करण्याचं जे अवसर भेटतं, जे देवाने मला दिलंय, मी किती ग्रेटफुल आहे त्यासाठी. तुम्ही दुसऱ्याला जे चांगलं भेटतायत त्या गोष्टीलाच बघणार तर ती तुलनामध्ये तुम्ही नेहमी लुजरच निघणार. नेहमी तुम्हाला असं वाटेल की माझा पराभव झालाय. एक ती गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुलना करण्याच्या हेतूने सोशल मीडिया बघू नका. सोशल मीडिया हे खूप चांगलं टूल आहे, इट्स ऑसम टूल. किती लोकांना त्याच्यामुळे नाव भेटलंय, किती लोकांना त्यामुळे त्यांचे सर्व्हिसेस पोहोचवण्याची संधी भेटली. तर सोशल मीडिया खराब नाहीच आहे. रोज सकाळी उठण्याच्या नंतर जेव्हा तुम्ही सोशल मीडिया यूज करताय ॲज अ महिला म्हणून, तुम्ही 5 मिनटं या गोष्टीला पॉज करून वेळ द्या की मी सोशल मीडियातून नेमकं काय साध्य मला काय करायचं, माझा एंड पॉईंट काय. तुम्ही स्किल अपग्रेडेशनसाठी सोशल मीडिया वापरला तर भरपूर आहे स्किल अपग्रेडेशनसाठी. तुम्ही फक्त तुम्हाला हसायचं असेल तर तुम्हाला हसण्यासाठी भरपूर कॉन्टेंट अवेलेबल आहे. पण तुम्ही कंपॅरिझनच्या उद्देशाने बघणार की तिच्या लाईफमध्ये काय चालू आहे, त्याच्या लाईफमध्ये काय चालू आहे, तर मग सोशल मीडिया सारखी वाईट गोष्ट नाही. तर तो एक निर्णय, कॉन्शियस निर्णय असला पाहिजे की जेव्हा मी तो बटन दाबणार
मी काय कंटेंट कन्झ्युम करणार, कशा प्रकारचा कंटेंट कन्झ्युम करणार, ते कंटेंट कन्झ्युम केल्यावर 15 मिनटं कन्झ्युम केल्यावर मला चांगलं वाटतंय की वाईट वाटतंय. एक लिटमस टेस्ट आहे की तुम्ही सोशल मीडियाचा वापर बरोबर करताय की चूक करताय. 15 मिनटं सोशल मीडिया वापरल्यानंतर तुमच्या मनातली भावना जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही चांगलं वापर करताय, आणि जर भावना असेल की नाही माझी लाईफ तशी, तर मग ते तुम्ही स्वतः इजा करून घेताय स्वतःला. तर ते एक लिटमस टेस्ट स्वतःशी करा. आणि स्किल अपग्रेडेशनसाठी, ॲक्च्युअल कनेक्टिव्हिटीसाठी तुम्ही सोशल मीडिया वापरा. ओके. आता एका स्त्रीला कोणी ओळखू शकत नाही असं म्हणतात, पूर्णपणे ओळखू शकत नाही, कारण का तिचं मध्येच ती हॅप्पी असते, मध्येच चिडचिड होते किंवा काय. पण कसं ओळखणार आम्हाला स्वतःलाच नाही कळत, कारण का महिलांच्या लाईफमध्ये एवढे चेंजेस, कुठलेही पिरियड्स घ्या, प्रेग्नन्सी घ्या, मेनोपॉज घ्या, यामध्ये हार्मोनल आतूनच एवढे बदल होत असतात. सो कुठेतरी तिच्या इथे त्याचा इफेक्ट होतोच, राईट. सो एकंदरीत या जर्नीमध्ये कसं तिने स्वतःला समजवावं किंवा कसं टॅकल करावं या सिच्युएशनला? खूप छान प्रश्न आहे की हे तुम्ही जसं म्हणतायत की महिलेच्या मनात काय चालू आहे कोणीच ओळखू शकत नाही. मुख्य कारण त्याचं तुम्ही जे सांगतायत की महिला सुद्धा ओळखू शकत नाही, कारण ओळखू शकत त्याच्यात इतके जास्ती इमोशनल रोलर कोस्टर्स असतात वेगवेगळ्या कारणांमुळे, त्यामुळे होऊ शकत नाही. आता आपण हे समजणं गरजेचं आहे की आपली बॉडी या फेजेसमधून जाणार आहे. आपण प्रत्येक फेजबद्दल बोलूया, प्रत्येक फेजमध्ये काय काय मानसिक बदल घडतात, त्याचा अतिरेक झाला तर काय त्रास होतो तेही बोलूया, आणि त्यांना डील कसं करायचं आपण ते बोलूयात 5 मिनिटात. सगळ्यात अगोदर आपण जे म्हणतो पाळी, ती तर महिन्याला येणार आहे. तर ते तर प्रॉब्लेम असा आहे, प्रॉब्लेम किंवा ती एक अशी नैसर्गिक गोष्ट आहे जी प्रत्येक महिलेला फेस करायचीच आहे. बरोबर. तर पाळीच्या अगोदर खूप महिलांना पाळी येण्याच्या अगोदरचे जे 3-4 दिवस असतात ते सगळ्यात जास्ती त्यांचे मूड स्विंग्स होतात, कारण त्यांचे हॉर्मोनल चेंजेस होतात. ते जर स्विंग्स जास्ती झाले तर आम्ही त्याला म्हणतो प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम, PMS. त्याचाच अतिरेक झाला म्हणजे खूपच चिडचिड होते, काही कारण नसलं तरी मला राग येतोय, मला कळतंय मला राग येतोय पण काय येतंय मला कळत नाही, काय करू मला कळत नाहीये, असं वाटतं माझ्याशी कोणी काय बोलू नका, असं वाटतं की आता मला कोणी ट्रिगर केलं तर मी एकदम एक्सप्लोड होऊन जाईल, मला काही चांगलं वाटतच नाहीये, माझा नवरा जरी चांगला आहे तरी मला त्या 4 दिवसात तो चांगला वाटत नाही, मुलांवर चिडचिड होते माझी, मुलांशी बोलावंसं वाटत नाही, कोणाशी बोलावंसं वाटत नाही. हे इतकं जर प्रकार होत असेल आणि तुम्हाला असं जर वाटत असेल की हे जनरली तुमच्या पिरियड्स येण्याच्या, पाळी येण्याच्या 3-4 दिवसा अगोदर किंवा 1 आठवड्या अगोदर होत असेल, आणि मग पाळी येते, पाळी जेव्हा जायला सुरुवात होते तेव्हा तुम्ही परत नॉर्मलाइज होऊन जाता, तर PMS आणि PMSचा एक वरचा व्हर्जन असतो, त्याला आम्ही म्हणतो PMDD, प्री मेन्स्ट्रुअल, म्हणजे पाळी येण्याच्या अगोदरचं प्री मेन्स्ट्रुअल डिस्फॉरिक डिसऑर्डर, म्हणजे पाळी येण्याच्या अगोदरचं एक तुमच्या मूड स्विंग्सचं त्रास. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच मानसोपचार तज्ज्ञाकडे गेलं पाहिजे, कारण हे असंच राहणार आणि हे असंच असतं हे पण खूप महिलांना वाटतं आणि घरच्यांना वाटतं की बाबा ते 4 दिवस ती तशीच वागते, राहू द्या, तिच्या अवतीभोवती जाऊ नका, तिला छेडू नका, तिला हे करू नका, किंवा तिला जे वाटतं वाटू द्या, आम्ही तर असंच करणार, अशी घरच्यांचं एक खूपदा अनफॉर्च्युनेटली त्यांची भूमिका असते. तर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाकडे जा. चांगले सप्लिमेंट्स अवेलेबल आहेत आज, औषधं अवेलेबल आहे आज, ब्रिदिंग एक्सरसाइजेस अवेलेबल आहे आज, जेणेकरून आम्ही स्वतः बघितलं की हे PMS जर सिव्हिअर असलं आणि PMDD असलं तर ते 3 ते 6 महिन्यामध्ये भरपूर कमी होऊन जातं. म्हणजे जे 4 दिवस तुमचे पूर्ण खराब जात होते, ते जे इमोशनल रोलर कोस्टरमधून तुम्ही एका प्रकारे जात होते, तो खूप नाहीसा होऊन जातो. महिला स्वतः येऊन सांगते की सर आता आम्हाला पाळी केव्हा येणार आहे कळत सुद्धा नाही, नाहीतर अगोदर असं असतं की 3-4 दिवसा अगोदरपासून आम्हाला कळायला लागतं की असं होणार आहे तसं होणार आहे. ती महिला बिचारी खूप परेशान असते, मला कळतंय हे चुकीचं आहे पण माझ्या वशमध्ये नाही आहे, तर त्यांच्या कंट्रोलमध्ये येऊन जातं. ती एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, थोडेफार जे मूड स्विंग्स असतात जर थोडंसं होत असेल तर घरच्यांनाही थोडं संवेदनशील असणं गरजेचं आहे. घरच्यांना तेव्हा हे करणं गरजेचं आहे की त्या महिलेला रेस्ट द्यावं, त्या महिलेला खूपदा फक्त मन मोकळं जे बोलायचं ते बोलू द्यावं. हे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जे पुरुषांना कळत नाही, की बहुतांश स्त्रियांना खूपदा फक्त मन मोकळं करायचं असतं, त्यांना त्याच्यातून काही साध्य करायचं नसतं, त्यांना फक्त मनात जे आहे ते बोलायचं असतं, आणि तिथे तिला त्या पुरुषाकडून, तो हजबंड असेल, बॉयफ्रेंड असेल, भाऊ असेल, मुलगा असेल, त्याच्याकडून फक्त हे एक सांत्वना पाहिजे असते की ठीक आहे असं तुला वाटतंय, काही हरकत नाही, हळूहळू कमी होऊन जाईल, किंवा तुला ते वाटतंय ठीक आहे, तुला असं वाटतं योग्य वाटतंय. त्याच्यावर काहीच ॲक्शन जरी नाही घेतली, फक्त एक जो वेंटिंग आउटचा प्रोसेस असतो
त्या महिलेला करायचं असतं. आणि ते जर पुरुषांनी कुठल्याही प्रकारचं सजेशन न देता, कुठल्याही प्रकारचं करेक्टिव्ह मेजर न सांगता, की मग तू असं कर, मग तू तसं कर. म्हणजे समजा ऑफिसमध्ये पिरियड्स येणार आहे, ऑफिसमधून महिला आली, अरे तो बॉस असं करतो, तो तसं करतो, तो तसं करतो, तो तसं करतो. पहिल्या दिवशी तो पुरुष ऐकून गेला, अच्छा 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 अच्छा. ती महिला बोलेल, तिला रिलॅक्स वाटेल, संपलं. दुसऱ्या दिवशी ती परत तसं करणार. तो पुरुष बोलेल, मग असं असेल तर तू जॉब सोडून दे, मग असं असेल तर तू ऑफिस चेंज करून टाक, असं असेल तर मग मी ऑफिसला येतो, त्यांच्याशी बोलतो. खूप वेळेला महिलेला ती अपेक्षा नसतेच की बाबा तू काहीतरी मला सोल्युशन दे, तू याच्यातून मला काहीतरी हे कर. फक्त तिला मन मोकळं करायचं असतं. आणि जर त्या परिस्थितीत त्या पुरुषाने ते समजून घेतलं की ती भावनात्मक होऊन सांगते, तिला सोल्युशन्स किंवा लॉजिकल आन्सर नाही पाहिजे याचं, ठीक आहे तुला असं वाटतंय ना, काही हरकत नाही, आपण बघून घेऊ, आणि मिठी दे तिला एक, तर ती शांत होऊन जाते. हे करणं गरजेचं आहे. अगदीच. कारण हे दर महिन्याला होणारं गोष्ट आहे नैसर्गिक. आता दुसरं झालं तुमचं प्रेग्नन्सी. आणि प्रेग्नन्सी नंतर मेन डिलेव्हरी नंतर होणारा मानसिक खच्चीकरण हा सगळ्यात इग्नोर्ड प्रकार आहे महिलांमध्ये. कारण डिलिव्हरी झालेली असते. तुमच्या आयुष्यात असं वाटतं की आता रेनबो असले पाहिजे. तुमच्या आयुष्यात आता तुम्ही एक स्त्री असण्याचं जे आपल्याकडे म्हटलं जातं की बाबा आई झाली म्हणजे स्त्री असण्याचं जे एक मेन गोष्ट आहे ती पूर्ण झाली आहे, तर याच्यापेक्षा सुखी तर तुमच्यासाठी कुठला क्षण नसलाच पाहिजे. पण कित्येक महिला 25 ते 30% महिला जेव्हा प्रेग्नंट होऊन जेव्हा डिलिव्हरी करतात, तर तेव्हा त्यांचे हॉर्मोनल चेंजेस असे असतात की त्यांना ते क्षण आनंदी सोडून द्या, त्यांना ते क्षणात त्या मुलाबद्दल 1% पण आपुलकी नसते. याला मी म्हणतो पोस्टपार्टम डिप्रेशन, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतरचा नैराश्याचा आजार. तेव्हा काय होऊन जातं, जर महिलेने घरच्यांना म्हटलं, महिलेनी आईला म्हटलं, महिलेनी सासूबाईला म्हटलं, महिलेनी पुरुषाला त्याच्या हस्बंडला म्हटलं की मला या मुलाशी मला काही चांगलंच वाटत नाही आहे, मला झोपच येत नाही आहे, मला ब्रेस्ट फीड करावं असं वाटत नाही आहे, मला याला आंघोळ घालावी असं वाटत नाही आहे, मला या मुलाला माझ्याकडे घेऊन आलिंगन करावं असं वाटतच नाही आहे, तर खूप कमी लोक समजून घेतात. पहिली गोष्ट आहे तर असे विचार मला काय येतात यासाठी ती इतकी गिल्टमध्ये जाते की मी खराब आई आहे, राईट, मी खराब व्यक्ती आहे. आणि खूप कमी हे बोलू शकतात की असं असं होतंय, कारण का त्यांना बोलायला पण ऑकवर्ड वाटतं की मी कसं बोलू या गोष्टी. अगदी अगदी. स्टेप 1 आहे, मला असे विचार कस काय आले यासाठी मी स्वतःला कसूरवार समजते. त्याच्यावर मी जर जाऊ शकले की आता विचार आले काही हरकत नाही, गुगल केलं, अरे असं असं त्रास असतो, आता मला बोलायला पाहिजे मग माझ्या नवऱ्याला, पण तो समजून घेणार की नाही हे स्टेप 2, म्हणजे अडचण बॅरियर कुठे आहे. त्यांनी समजून घेतलं तर त्याचे घरचे आणि माझे घरचे समजून घेणार की नाही, हे बॅरियर नंबर 3. आणि बॅरियर नंबर 4 म्हणजे काय की हे सगळ्यांनी समजून घेतलं तर याचा उपचार होतो, आणि उपचार घेतलं पाहिजे. आणि हे माझं स्वभाव दोष नाही आहे किंवा मी खराब आई नाही आहे हे समजून घेणे, याच्यासाठी पूर्ण प्रकारे अजून आपला समाज अनफॉर्च्युनेटली तयार झालेला नाही आहे. एक्झॅक्टली. काही केसेसमध्ये आहे, पण काही केसेसमध्ये नाही झालेलं आहे. तर असं जर तुमच्या अवतीभोवती कोणी सखी असेल जिला असं होत असेल, तर कृपया करून तिला एक ओपन नॉन जजमेंटल एन्व्हायरमेंट देणं खूप गरजेचं आहे, जिथे ती हे बोलू शकेल. आणि जर ती असं बोलत असेल तर तिला लगेच तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा, कारण त्याचं ट्रीटमेंट आहे अवेलेबल, त्याचं उपचार अवेलेबल आहे. 2-3 महिन्यात ती खूप छान होऊन जाते. ती मुलाशी असं खेळायला लागते, अशी काळजी घ्यायला लागते की तुम्हाला वाटणार की अरे पूर्ण कॅरेक्टर परिवर्तन झालंय. पण जर तुम्ही ते नाही केलं तर असेही आम्ही केसेस बघितले जिथे ती स्त्री मग मुलाची काहीच काळजी घेत नाही, आणि जर ते प्रकार वाढलं तर त्या मुलाला हार्म करावं, स्वतःच्याच मुलाला हार्म करावं असेही थॉट्स तिच्या मनात येतात, किंवा स्वतःला हार्म करावं, मी काही कामाची नाही, आणि स्वतःला इजा करून घ्यावी, स्वतःला त्रास द्यावा, सेल्फ हार्म करावा, असेही विचार येतात. आणि त्याच्यावर कृती केलेले महिला पेशंटसुद्धा आमच्याकडे आहे. तर या गोष्टीला आपण लाईटली घेणं म्हणजे इट इज तसं दुर्दैवी गोष्ट तशी घडली नाही पाहिजे. हे एक पाळीचं झालं, एक प्रेग्नन्सी नंतरचं झालं, एक मेनोपॉजचा वेळ असतो जेव्हा पाळी यायला बंद होते, तर एकदम चांगली स्त्री जी एकदम सुरळीत आहे, जी एकदम आयडियल गृहिणी आहे किंवा आयडियल वर्कर आहे, आयडियल आई आहे, सगळं आयडियल आहे, एकदम तिच्यामध्ये मूड स्विंग व्हायला लागतात, एकदम ती चिडकी होते. तर मेनोपॉज, याला पेरीमेनोपॉज आम्ही म्हणतो, त्याच्यात तुम्ही तुमच्या गायनॅकला भेटलं पाहिजे.
गायनॅकला जर वाटलं तर ते तुम्हाला हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी नावाचा प्रकार असतो. कारण तुमचे जे 25 वर्षापासून हॉर्मोन्स आहे, जेव्हापासून तुम्हाला पाळी येते तेव्हापासून जे तुमची मंथली सायकल आहे ती आता निसर्गाप्रमाणे ती आता संपायला आली आहे. तर ते हॉर्मोन्स आता कमी होत आहेत. तर त्यामुळे पण काही काही महिलांना खूप त्रास होतो. तर काही काही ठिकाणी हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी गायनॅक सजेस्ट करतील, किंवा त्यापेक्षाही जास्ती जर तुम्हाला मूड स्विंग्स होत असेल, इरिटेशन होत असेल, असं वाटत असेल काही आयुष्य जगून अर्थ नाही आहे, बस झालं आता माझं, तर तुम्हाला मग मानसोपचार तज्ज्ञाची गरज पडू शकते. तर ते 3 हे तिसरं झालं. आणि चौथं एक मेजर जे आपण बोललो नाही, पण अजून एक मेजर माइलस्टोन आहे जे महिलासाठी खूप अवघड होऊन जातं ॲडजस्टमेंटसाठी. ते म्हणजे जेव्हा स्वतःचं लग्न होतं ते खूप मोठं चेंज असतं महिलासाठी. आणि त्याच्यानंतरचं जे 100% दुर्लक्षित आहे ते म्हणजे जेव्हा तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होतं. ओके. कारण आता पहिली गोष्ट जी आहे, जेव्हा तुमचं लग्न होतं तेव्हा तुमचं घर बदलतं. खूपदा जर तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये जाताय, दुसऱ्याच्या घरात राहायला चालले, तर बहुतांश ठिकाणी तुम्हाला तुमची राहणीमान खूप बदलायला लागते. तुमची जी विचार पद्धती आहे ती विचार पद्धती कुठे ना कुठे थोडीशी मॉडिफाय करायला लागते. प्रत्येक कुटुंबात ते समजून पूर्ण प्रकारे घेणार असं नाही, किंवा असं तर कुठेच होत नाही की 100% समजून घेणार. तर थोडं तुम्हाला ते मानसिक खच्चीकरण होण्याचे चान्सेस असतात. तिथे तुम्हाला जर सपोर्टिव्ह हसबंड असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, सपोर्टिव्ह इनलॉज असेल तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर तो पण एक खूप प्रॉब्लेमॅटिक इश्यू असू शकतो. तर तिथे पण एक जो मेजर लाईफ ट्रान्सफॉर्मेशन आहे, तिथे डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता महिलेला खूप जास्ती असते. तर तेव्हा आपल्या मित्रमैत्रिणीशी संबंधात असणं, तेव्हा आपल्या हसबंडला, आपल्या नवऱ्याशी संवाद साधणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट जे पूर्ण प्रकारे दुर्लक्षित आहे ते म्हणजे जेव्हा महिला एक 55-60ची होते आणि तिच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होतं. हे असं फेज आहे जे पूर्ण प्रकारे दुर्लक्षित आहे इंडियन सोसायटीमध्ये. कारण मागच्या काही वर्षात जी डॉटर इन लॉ किंवा जी सूनबाई घरात येते तिला काय काय त्रास होतात याच्याबद्दल थोडं तरी बोललं जातंय. की बाबा ती घर सोडून येते, ती पूर्ण परिसर सोडून येते, तिची लाईफ पूर्ण बदलते. तो एक मोठा नक्कीच तो मोठा प्रवास आहे. पण जी आई असते, जिनी आपल्या आयुष्यातलं बहुतांश मागच्या 25 वर्षाचा 30 वर्षाचा वेळ मुलाच्या पालनपोषणमध्ये टाकलेलं असतं, मुलीच्या पालनपोषणमध्ये टाकलेलं असतं. मग ती करिअर वुमन असो तरी त्यांनी टाकलेलं असतं, आणि गृहिणी असली मग तर पूर्णच टाकलेलं असतं. तिच्या लाईफमध्ये खूप मोठा वॉइड येऊन जातो. तिच्या लाईफमध्ये खूप मोठा ब्लॅक होल तयार होतो. मुलीचं लग्न केलं मग तिला वाटते की मुलीवर आता आपलं तितकं हक्क राहिलं नाही, मुली दुसऱ्या घरी जाणार, एम्प्टीनेस होऊन जातं. त्या एम्प्टीनेसना फेस कसं करायचं तिला माहीत नसतं. म्हणजे एका बाजूला हॅपीनेस असतं की आता मुली सेटल झाली आहे, पण एका बाजूला तो एक एम्प्टीनेस असतो की आता मला जगण्यासाठी उद्देश काय उरला आहे, काहीच नाही. दुसरी गोष्ट, मुलगा जर असला, त्या मुलाचं लग्न होतं, खूप वेळेला नवीन मुलगी घरी येते. हे आवडो किंवा न आवडो, वास्तविकता काय असते की जी स्त्री असते, जिने मुलाला मोठं केलेलं असतं, म्हणजे दोघांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, आता तिला असं सबकॉन्शियसली वाटायला लागतं, मुद्दामून कोणाला वाटत नाही, कारण त्याच आईनी खूप मन लावून लग्न केलेलं असतं, पण तिला सबकॉन्शियसली वाटायला लागतं की आता माझ्या मुलावर तितकं हक्क काही राहिलंच नाही. त्यामुळे एक आतून खूपदा रिझेंटमेंट किंवा एनवीची भावना निर्माण होते सूनबाईच्या प्रती. हे सगळं कॉन्शियस लेवलला काहीच होत नाही, पण हे सबकॉन्शियसली होतं. मी म्हणत नाही प्रत्येक ठिकाणी होतं किंवा प्रत्येक ठिकाणी इतकंच होतं, पण जे आपण म्हणतो ना की सास बहू दुनिया भर की सास बहू की होती तू तू मैं मैं, आणि तुम्ही कोणालाही विचारा की अरे तुमच्या घरी मग कसं चालू आहे, भांडे फुटतायत की नाही सास बहू के, सूनचे आणि सासूबाईचे, तर असं तुम्हाला कुठलंही घर भेटणार नाही जिथे 100% चांगलं रिलेशन आहे. बहुतांश ठिकाणी तर रिलेशन थोडंसं ते बिटर स्वीटच असतं, काही ठिकाणी चांगलं असतं, पण 100% चांगलं खूप कमी ठिकाणी असतं. तर जिथे ते खूपच बिटर स्वीट असतं, खूपच खराब झालेलं असतं, तिथे खूपदा असं झालेलं असतं की त्या आईला असं वाटत असतं की बाबा मुलगा हातातून निघून गेला, तर तिथे त्या मुलाची जिम्मेदारी आहे की तुमच्या घरी आली आहे नवीन सूनबाई, नवीन बायको, तर ती बिचारी सगळं घर सोडून आली आहे, तर तिला योग्य मानसिक आधार द्यावा. त्याच्यासोबतच आईला दुर्लक्षित वाटणार नाही हे करण्यासाठी रोज आईला 15 मिनिटं द्यावे. 1 on 1 टाईम 15 मिनिटं आईला जर दिलं तर
बहुतांश आई मला असं वाटतात की ते मग मेंटली रिलॅक्स होऊन जातात. मग त्याच्यात काही काही पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतात, त्यांना तुम्ही काही करा त्यांना चांगलं वाटणार नाही, ते वेगळं भाग हो झाला, हो हो ते मग टॉक्सिक लोक झाले. राईट. पण बहुतांश आई आणि बहुतांश बायको यांना जर तुम्ही रोजचा अर्धा तास वन ऑन वन टाइम दिला, फॅमिली टाइम म्हणत नाहीये मी, कळालं कळालं. हा राईट. तर ते खूप रिलॅक्स राहणार. मला तर असं वाटतं की प्रत्येक पुरुषाला अगोदर, लग्नाच्या अगोदर तुम्ही कुठली ट्रेनिंग द्या नको द्या, पण माझ्या आईला आणि माझ्या बायकोला दोघांना मी कसं सांभाळणार ही ट्रेनिंग देणं मला वाटतं की गव्हर्नमेंटनी कंपल्सरी केलं पाहिजे. मध्यंतरी एका रीलमध्ये पण पाहिलं होतं की आईची आणि बायकोची पत्रिका तो जुळवत असतो, कारण का त्याचं असं मत असतं की लग्नानंतर या दोघींचं किती पटतंय. अगदी बरोबर, केलंच पाहिजे. मी तर या एकदम 100% मताचा आहे. मी ॲज अ मानसोपचार तज्ज्ञ सांगतोय, कारण आम्ही इतके केसेस बघतो जिथे हस्बंड आणि वाईफमध्ये वाद का होत आहेत, कारण आईचं आणि सूनचं जमत नाहीये. तर अगोदर त्यांचं किती जमतंय हे तुम्ही बघा, अगोदर त्यांची रिलेशनशिप कशी आहे तुम्ही हे बघा. मी तर या मताचं पण आहे की अगोदर तुम्ही त्यांना दोघांना 7 दिवसाचे ट्रिपवर पाठवा. मी इथपर्यंत सांगेल, कारण तो खूप महत्वाची बरोबर गोष्ट आहे. आहे. एकमेकांना आपण पूर्ण ओळखू शकतो दिवसभर ना. त्यांना एकत्र काढायचं असेल. पूर्ण दिवस एकत्र जर काढायचं असेल तेव्हा त्यांना आपली जी आवड निवड आहे ते कळणार. बरोबर. तर आणि अशाही सूनबाई असतात जे खूप समजूतदार असतात, अशाही सासूबाई असतात जे खूप समजूतदार असतात, पण त्यांना ते एक अवसर दिलं पाहिजे. मी तर या एकदम ठाम मताचा आहे, कारण आजच्या जगात इतके जास्ती घटस्फोट घडत आहेत, इतके जास्ती डिवोर्स होत आहेत, आणि 50% केसेसमध्ये, म्हणजे एक रील बघितली होती मी, त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की भारतात नंबर 1 रिझन डिवोर्सचा आहे इनलॉज, आणि US मध्ये नंबर 1 रिझन डिवोर्सचा आहे इन्फिडेलिटी. तर दोघांचं स्टार्टिंग आयपासून आहे, आपल्याकडे इनलॉज, तिकडे इन्फिडेलिटी, तिकडे चिटिंग आहे, आपल्याकडे इनलॉज आहे. म्हणजे काय होतं आहे की इनलॉजचं मुलीशी जमायला पाहिजे ह्याची पण काहीतरी खात्री घेतली पाहिजे, राईट. आणि ते मला वाटतं मुलाचं काम आहे. बरोबर बॅलन्सिंग ऍक्ट करता आलं पाहिजे. बरोबर बरोबर एक्झॅक्टली. आता मला ना माझं एक मत मांडायचं आहे, म्हणजे तुम्ही मला करेक्ट करा जर मी चुकीचं बोलत असेल तर. नाही. मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने आधी, बाकीच्यांची तर त्या काळजी घेतातच घरात, पण सगळ्यात आधी स्वतःवर प्रेम करणं शिकायला पाहिजे. आणि याला काही स्वार्थीपणा म्हणण्याची गरज नाही आहे, कारण का जर तिने स्वतःवर प्रेम केलं, तिने स्वतःला खुश ठेवलं, जर ती आतून खुश असेल तर ती इतरांना खुश ठेवेल. सो ती मेंटली हॅपी असणं खूप गरजेचं आहे, आणि त्यासाठी कधी स्वतःसाठी ट्रिप प्लॅन करणं किंवा काय, यात कोणतं गिल्ट नाही आहे. तुम्ही फॅमिलीकडे दुर्लक्ष करत नाही यामध्ये. तर अशा वेळेला स्वतःला हॅपी ठेवण्यासाठी महिलांनी स्वतःहून स्टँड घेणं, स्वतःला वेळ देणं हे कितपत महत्त्वाचं आहे? खूप 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 महत्त्वाचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुमच्याकडे 100 रुपये असतील आणि जर तुम्हाला चॅरिटीसाठी कोणी आला की मला 2 रुपये द्या, तर तुम्ही देऊ शकणार. तुमच्याकडे 2 रुपये असतील तर तुम्ही कोणाकडे चॅरिटी करू शकत नाही. तुमच्याकडे जर हॅपीनेसचा ओव्हरलोड असेल तर त्याच्यातला एक भाग तुम्ही देऊ शकणार. माझ्याकडे जर पाणी हे बॉटल पूर्ण भरलेली असेल तर मी 4 लोकांना थोडंसं पाणी पाजू शकतो. मीच जर रिझर्व पेट्रोलवर चालतोय तर मी कोणाला काय करणार आहे? तर अगदी बरोबर आहे तुम्ही जे सांगताय, इट इज अ परफेक्ट थिंग. महिलांनी, आणि त्याच्यात ते पण तुम्ही अगदी बरोबर म्हटले की महिलांनी सेल्फ केअर, पण सेल्फ केअर विदाऊट गिल्ट. सेल्फ केअर तर केलंच पाहिजे, स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे, स्वतःचे छंद जोपासलेच पाहिजे, मी टाइम काढलंच पाहिजे. रोजचं अर्धा तास किमान मी टाइम काढणं हे अनिवार्य असलं पाहिजे, पण ते कुठल्याही प्रकारचं गिल्ट नसून असलं पाहिजे. जर तुम्ही त्या गोष्टीचं वाईट वाटून घेणार, जर तुम्ही त्या गोष्टीसाठी स्वतःला म्हणणार अरे चूक केली मी, अरे असं केलं असतं तर मग मुलाला जास्ती वेळ देता आलं असतं, असं केलं असतं मी त्या अर्ध्या तासात मी अजून जास्ती त्याला शिकवलं असतं, तुम्ही बर्नआउट झाले असते, आणि जे मुलाला आता 90 आले, तुम्हाला वाटत 95 आले असते, ते त्याला 80 आले असते, आणि तुमची चिडचिड पण त्याला भोगायला लागली असती. तर तुमच्यातला जो इक्वेशन आहे तो खराब झाला असता. तर नक्की ते करणं गरजेचं आहे. इनफॅक्ट मी एक प्रिन्सिपल म्हणतो, कुठल्याही महिलेला जर सगळ्यांची काळजी घ्यायची असेल तर 5S प्रिन्सिपल हे मी स्वतःच तयार केलेलं आहे. हे प्रत्येक महिलांनी फॉलो केलेलं पाहिजे. पहिला S म्हणजे स्लीप चांगली झाली पाहिजे तुमची. स्लीप जर तुमची चांगली झाली तरच, जे आपण बोललो अगोदर, तर तुम्ही चांगले राहणार. दुसरी गोष्ट, दुसरा S म्हणजे स्टे फिजिकली ॲक्टिव्ह. याबद्दल आपण जास्ती बोललो नाही, पण फिजिकली ॲक्टिव्ह राहणे, मूवमेंट करणे, रोज 15 ते 20 मिनिटं एरोबिक एक्सरसाइज काही ना काही प्रकारची करणे, ज्याच्यात तुम्ही ब्रिस्क वॉक करताय, तुम्ही स्किपिंग करतायत, काही ना काही करणे, डान्स करतायत, ते पण ॲक्टिव्ह राहण्याची एक पद्धतच आहे. आणि एक्सप्रेस
डान्समधून पण आपण नृत्यमधून महिला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्रेस होतात. हे मी बघितलंय की प्रत्येक तुम्ही 100मधून 99 महिला बघा, त्यांना नृत्य करायला आवडतात. इट इज अ वे ऑफ एक्सप्रेसिंग देमसेल्स त्यांच्यासाठी. तर पहिला एस म्हणजे स्लीप, दुसरा एस स्टे फिजिकली ॲक्टिव्ह, तिसरा एस म्हणजे तुम्ही काय करू शकता, शेअर युअर फिलिंग्स. शेअर करा, पुस्तकाला शेअर करा, माणसाला शेअर करा, सखीसोबत शेअर करा, लोकमत सखीसोबत शेअर करा, पण शेअर करा. चौथी गोष्ट, सेट बाउंड्रीज विदाउट गिल्ट. म्हणजे हे चालणार आणि हे चालणार नाही, हे तुम्हाला कुठे ना कुठे करायला लागणार आहे. बरोबर. आणि त्याचंच 5वं वर्जन आहे की स्टार्ट से नो. राईट. नो म्हटलं म्हणजे मी चुकीची आहे, नो म्हटलं मी खराब आहे, नो म्हटलं त्याचा अर्थ मी चांगली नाही आहे, गुड गर्ल नाही आहे, असं नव्हे. कधी कधी नाही म्हणायलाच पाहिजे. प्रत्येक नाही म्हणणं गोष्टीला गरजेचं हो आहे. हो म्हणणं म्हणजे नाही म्हणणं खूप गरजेचं आहे. नाही म्हणणं हे अनिवार्य आहे. नाही म्हणणं हे स्ट्रेंथचं लक्षण आहे. आता याचेही 2 भाग असतात. एक असतं नाही म्हणणं आणि दुसरं असतं नाही म्हणणं पण ते उद्धटपणे करणं. तर म्हणजे सगळे करत नाही, पण आता महिलांचा एक तबका असा हे पण बघतो मी की जे या गोष्टीला नाही म्हणण्याला खूप सिरियसली घेतात आणि चुकीच्या प्रकारे सिरियसली घेतात. तर ते अननेसेसरी गोष्टींनाही नाही म्हणतात आणि जे नाही म्हणण्याची पद्धत असते, नाही म्हणण्याची जी एक थिंकिंग असते ती एन्टायटलमेंटमधून येते. तर ते पण व्हायला नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही नाही म्हणताय तर त्याच्यात एक ॲझर्टिव्हनेस पाहिजे, त्याच्यात एक तुमचा ठामपणा पाहिजे, पण त्याच्यात तुमचा अहंकार नाही पाहिजे. ते पण खूप महत्त्वाचं आहे. तर नाही म्हणा, पण ठामपणे, अहंकारातून नाही. राईट. आणि आणखी एक म्हणजे महिलांना एक कुठला तरी छंद असणं खूप गरजेचं आहे. कारण का जेव्हा छंद तर दिवसभर पाहिजेच. ते काम करतात, थोडासा वेळ जर ते डायव्हर्ट झाले, आपल्या आवडीचं काम केलं तर इन्स्टंट फ्रेश वाटतं. अगदी. महिला म्हणतात की बाबा मला छंद, आम्ही म्हणतो खूप महिलांना जे आमच्याकडे येतात की काय तुमचा छंद आहे. छंद आहे ना डॉक्टर साहेब, छंद आहे आमचा. मला छंद काय असतं, मुलांसाठी जेवण करणं, त्याला छंद म्हणत त्याला नाही. नाही, छंद म्हणजे अशी गोष्ट ज्याच्यातून तुम्हाला दुसरं काहीच उद्देश नसून सुद्धा फक्त ते केल्याने तुम्हाला चांगलं वाटतंय. जसं मला पॉडकास्ट करणं माझा छंद आहे. म्हणजे याच्यातून, या पॉडकास्टमधून किंवा दुसऱ्या कुठल्याही पॉडकास्टमधून किंवा कुठल्याही पब्लिक स्पीकिंग ऑपॉर्च्युनिटीमधून मला काहीही नाही भेटलं दुसरं, तरीही मी फ्रीसाठी फक्त माझ्या मनाच्या समाधानासाठी ती गोष्ट करणार. त्याला छंद म्हणतात. राईट. छंदाचा उद्देश नसतो छंदामधून मला काय भेटणार, ही जर तुम्ही स्वतःला हा जर प्रश्न विचारत असाल तर तो छंदच नाही. बरोबर. मग तो टास्क आहे. येस. सो सागर सर, मला हे वैयक्तिक माझ्यासाठी असं विचारायचं आहे की माझं असं होतं की मला हसू खूप येतं. म्हणजे या लेवलला हसू येतं की माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागतं आणि मग मला सगळ्यांसमोर ऑकवर्ड वाटायला लागतं आणि समोरचा पण त्यामुळे डिस्टर्ब होतो. सो हे ओव्हरऑल नॉर्मल आहे, यासाठी काय करू शकते किंवा याला मी कसं कंट्रोल करू शकते? हे बघा, हसू कंट्रोल करावं हे मला वाटतं हे तुम्ही केलंच नाही पाहिजे. ओके. तुमचं चांगलं हसू आहे, क्यूट स्माईल आहे, त्याच्यासोबत तुम्ही जेव्हा हसता ना तेव्हा तुम्ही एका प्रकारे तुमच्या मेंटल हेल्थसाठी खूप मोठी सर्व्हिस करतायत, ही एक गोष्ट आहे. लोकांना काय वाटतं की मी हसते, केव्हा हसतो मी, जेव्हा मला चांगलं वाटतं तेव्हा मी हसतो, जेव्हा मला आनंद होतो तेव्हा आपण हसतो, काहीतरी चांगलं झाल्यावर आपण हसतो, ही एक संकल्पना आहे आणि हसलंच पाहिजे. पण रिसर्च सांगतं की जर मला वाईट वाटतंय, मला चांगलं वाटत नाहीये, ॲज अ एक्सरसाइज म्हणून मी जरा स्माईल करतोय, म्हणजे मला वाटतं अरे काय बोर दिवस आहे आज, खूप खराब आहे, काहीच करावंसं वाटत नाही, हे माझी सध्याची थिंकिंग आहे. आणि त्याच्यामध्ये मी जर ॲज अ एक्सरसाइज, ॲज अ परिश्रम म्हणून असं केलं, जरी आत मला वाईट वाटतंय असं केलं आणि हसायला लागलो, एक आहे स्माईल केलं आणि दुसरं आहे हसायला लागलो, तर ॲक्च्युली तुमच्या ब्रेनला वाटतं की तुम्ही हॅपी आहात. तर फक्त तुम्ही हसून, फक्त तुम्ही स्माईल करून ब्रेनला तुमच्या असे सिग्नल देऊ शकता की तू हॅपी आहे, तर खराब मूड चांगला होऊन जातो. बहुतांश लोकांना वाटतं की जेव्हा माझं मूड चांगलं होईल तेव्हा मला हसू येईल, पण तुम्ही हसून आणि स्माईल करून जरी तुम्हाला खराब वाटत असेल, तुम्ही ॲज अ टास्क म्हणून जर ते केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला हॅपीनेसचा अनुभव होईल, हे पण रिसर्च सांगतं. तर तुमचं इतकं चांगलं स्माईल आहे, तुमचं इतकं चांगलं हसू आहे, कशाला कंट्रोल करायचं आहे तुम्हाला? हां, एक सिरियस सिच्युएशनमध्ये तर आपण ते नाही झालं पाहिजे, बट आय थिंक ती खात्री तुम्ही घेणार. येस येस. म्हणजे
इन शॉर्ट याचं मी असं आन्सर समजू की हसणं खूप चांगलं आहे आपल्या मेंटल हेल्थसाठी, स्वतःसाठी, आणि हसलं पाहिजे यात काही. अगदी हसलंच पाहिजे. ओके. आणखी एक मला एक शेवटचं असं विचारायचं आहे की बरेच महिलांचं म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण अशा बऱ्याच जणी आहेत ज्यांच्याकडून मला हे ऐकायला मिळतं. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात, सतत ओव्हर थिंकिंग करणं, कधी कधी त्या ब्लँक होऊन जातात, मी कुठे आहे, काय आहे, एखादं काम करताना 100 विचार डोक्यात, आणि कधी कधी नुसत्याच बसून राहतात, त्यांना तासन तास कळत नाही आपण कुठे आहे, काय आहे. सो हे कुठेतरी डिप्रेशनची सुरुवात आहे किंवा हे नॉर्मल आहे? हे किंवा नॉर्मल हार्मोन? बिलकुल नाही आहे. हे नॉर्मल बिलकुल नाही आहे. हे डिप्रेशनची सुरुवात असू शकते. हे मात्र ओव्हर थिंकिंगचा रूपांतरण झालेलं आहे एन्झायटी, म्हणजे ओके. भित्रेपणाचा आजार किंवा अतिविचाराचा आजार. अतिविचार नव्हे तर अतिविचाराचा आजार. असे विचार जे तुमच्या संतुलनमध्ये नाही आहे, जे तुमच्या कंट्रोलमध्ये आता राहिलेलेच नाही आहे, हा त्याचा आजार झाला. तर यासाठी तुम्ही पहिले मानसोपचार तज्ञाकडे गेलं पाहिजे, कारण अतिविचाराचं रूपांतरण होतो डिप्रेशनमध्ये, डिप्रेशनचं रूपांतरण होतो सिव्हिअर डिप्रेशन, सिव्हिअर नैराश्यामध्ये. मग तुमची लाईफ, मग अशी किती महिला आम्ही बघतो की मग ते म्हणतात की डॉक्टर आम्ही फक्त बसून असतो, काही नाही झालं तरी रडावंसं वाटतं. अनकंट्रोलेबल क्राईम होतं, कारण ते डिप्रेशनमध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे. आणि हे जे होतंय की 100 विचार येत आहेत, फ्रीज होऊन बसले, ते एका प्रकारे तुमचं विवेकी बुद्धी जी आहे ती सध्यासाठी फ्रीज झाली आहे, ती काम करत नाही आहे. तर याच्यातून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी प्रोफेशनल हेल्प घ्या. ब्रीदिंग एक्सरसाइजेस, खूप डीप ब्रीदिंग, बेसिक एक लक्षात ठेवायचं, आता वेळ नाही आपल्याकडे, तर डीप ब्रीदिंग. श्वास आत घ्यायचं, 4 पर्यंत काउंट करायचं, श्वास आत घ्यायचं, 7 पर्यंत थांबून ठेवायचं आणि 8 रिलीज करायचं. मी करून दाखवतो तुम्हाला एक. 4 श्वास आत घ्यायचे, 7 होल्ड करून ठेवायचे आणि तोंडातून आत 8 दाते 8 मोजून बाहेर काढायचं. याच्याने सुद्धा इतकं फरक पडतं. भरपूर अशा गोष्टीत बाकी जे तुम्ही करू शकतात, ते म्हणजे तुम्ही जिथे बसले आहात तिथे तुम्हाला जर वाटतं काही कळत नाहीये, तर याला आम्ही म्हणतो 5 4 3 2 1 हम 5 टेक्निक. त्याच्यात काय करू शकता तुम्ही, 5 थिंग्स, 5 गोष्टी जे तुम्हाला दिसत आहेत ते बघायच्या आणि सांगायच्या. म्हणजे तुम्ही तिथे बसले, त्या गोष्टी अगोदर आहे, पण तुम्ही तुमच्या विचारामध्ये इतके रमलेले आहे की तुम्हाला काही कळत नाहीये. समजा मी तसं आहे आणि आता मला ते करायचं आहे, तर ते एक्सरसाइज कसं करणार मी? 5 गोष्टी जे मला दिसत आहेत, एक म्हणजे कॅमेरा दिसतोय, दुसरं म्हणजे हे मिरर आहे पण माझं लक्ष नव्हतं, तिसरं इथे कॉफी ठेवली पण माझं लक्ष नव्हतं, चौथं म्हणजे तिथे मागे गुलदस्ता ठेवला आहे, आणि 5वं म्हणजे हे इथे एक बोर्ड आहे. तर हे स्वतःला आपण अवेअरनेसमध्ये आणून सांगायचं, हे 5 गोष्टी आहेत इथे. 4 गोष्टी जे तुम्ही ऐकू शकता, जे अगोदर पण होत्या पण तुम्ही तुमच्या मनात इतके गुंतले होते की तुम्हाला तुम्हाला ऐकू येत नव्हते. म्हणजे काय? माझ्या स्वतःच्या ब्रीदिंगचं व्हॉइस, एसीचा व्हॉइस. तिसरं, बाहेरच्या केबिनमध्ये जो कोणी काय बोलत असेल त्याचं किरकोळ व्हॉइस येतं. आणि चौथं, समजा तुम्ही रोडवर तुमचं घर असेल तर जे नॉईज असतं आपल्याकडे व्हेक्युलर, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. 5 गोष्टी जे तुम्ही बघू शकता आणि मग ते उच्चारण करायचं. 4 गोष्टी जे तुम्ही ऐकू शकता. 3 गोष्टी जे तुम्ही टच करू शकता. आता मी हे जे कोट घातलंय, हे शर्ट घातलंय, हे शर्ट माझ्या हातावर कसं फील होतंय, स्मूथ आहे की रफ आहे. हे जे शूज घातलंय, हे माझ्या तळपायावर कसं वाटतंय, स्मूथ वाटतंय, रफ वाटतंय, गरम वाटतंय, थंड वाटतंय. अवेअरनेस त्याचा. अशा 3 गोष्टी तुम्ही टच करून बघा. 2 गोष्टी जे तुम्ही टेस्ट करू शकता, त्या म्हणजे पाणी तुम्ही टेस्ट करून बघा. त्यासाठी पण सांगतो, कोणी दचकलेला असेल, कोणी त्रासात असेल, त्याला कळत नसेल, अरे पाणी घे. ते एका प्रकारची ग्राउंडिंग स्किल आहे की तुम्हाला त्या क्षणात परत आणायचं. तुम्ही जे अतिविचाराच्या चक्रव्यूहमध्ये फसलेले आहात त्याच्यामधून तुम्हाला सध्याच्या मुवमेंटमध्ये आणण्याची ती एक पद्धत आहे, जी आपण सगळे करतो. अरे पाणी घे. आणि एक सुगंध जे तुम्ही घेऊ शकता. तर तुमच्यासोबत तुम्ही चांगलं काहीतरी परफ्यूम ठेवा. 5 गोष्टी जे बघू शकता, 4 गोष्टी जे तुम्ही ऐकू शकता, 3 गोष्टी जे टच करू शकता, 2 गोष्टी जे तुम्ही टेस्ट करू शकता, 1 गोष्टी जे तुम्ही स्मेल करू शकता. देवाने आपल्याला 5च इंद्रिया दिली आहे, 5चा आपण वापर केला आहे आणि जो मन तुमचा हरवत गेला होता अतिविचारांमध्ये, तुम्ही त्याला त्या क्षणात परत आणलंय. राईट. असे भरपूर प्रकार तुम्ही करू शकता. येस येस. खरंच खूप छान एक्सप्लेनेशन दिलं तुम्ही वेळात वेळ काढून एवढ्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही इथे आलात सागरजी. इतकं चांगलं गायडन्स केलं आपल्या सखींना तुम्ही, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. मलाही खूप चांगलं वाटलं हर्षालीजी तुमच्याशी इंटरॅक्ट करून. आणि मला असं वाटतं की लोकमत सखीचं हे खूप खूप चांगलं, मी खूप वर्षापासून बघतोय लोकमत सखी. लोकमत सोबत पण मी खूप वर्षापासून असोसिएटेड आहे. तर लोकमत सखीचं हे जे आता तुम्ही हेल्थ रिलेटेड करत आहात, त्याच्यात तुम्ही मानसिक आरोग्याला पण महत्त्व देत आहात.
हे खूप खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. तुमच्या या आयडियासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. असं तुम्ही करत राहावा. फक्त डिजिटल नव्हे तर रिअल लाईफमध्ये आपल्याला हे अजून कसं करता येईल, कारण मी तुम्हाला सांगतोय प्रत्येक महिलेला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा मानसिक त्रास आहे. फक्त तिला ती गोष्टीची जाणीव नाही आहे. तर ते कसं करता येईल ते पण तुम्ही बघा. तुम्ही इतके मोठे प्लॅटफॉर्म आहात. मला वाटतं जर तुम्ही त्या गोष्टीला अजून वाव दिलं, जे तुम्ही सुरुवात खूप छान केली आहे, तर अतिउत्तम होईल. आणि महाराष्ट्रातली प्रत्येक महिला म्हणेल की लोकमत माझी खरी सखी आहे. थँक्यू अलॉट. थँक्यू.